नमस्कार शेतकरी बंधूंनो, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी स्वप्नील कोकाटे, अकोला जिल्ह्यातील शेतकरी असून माझं PQVमधूनच MSc ॲग्री शिक्षण झालेलं आहे. तर इथे मला हळद आणि आलं या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केलं आहे. तर हळद आणि आलं लागवड आपल्या विदर्भात मुख्यतः आल्याची लागवड तर कमी होते. हळदीची लागवड वाशिम जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात होते आणि आता विदर्भातलेही चंद्रपूर, नागपूर, अकोला असेल, अमरावती असेल, बऱ्याच भागामध्ये हळदीची लागवड वाढत आहे. तर हळदीची लागवड का करावी इथून आपण सुरुवात करू आणि 5-7 मुद्देच आहेत महत्त्वाचे, ते मी आपणास सांगू इच्छितो. जे शेती करताना आम्हाला काही बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात, त्या शेतकऱ्यांसोबत शेअर करायच्या आहेत. तर लागवड हळदीची का करावी, तर नैसर्गिक असमतोल वातावरणामध्ये बऱ्याच प्रमाणात बदललेला आहे. त्यामुळे अनिश्चित असे पीक पद्धती झाली आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्याला असं काही एखादं पीक पाहिजे की ज्यातून निश्चित असं उत्पादन आपल्याला हाती येईल आणि उत्पन्न हमखास शाश्वत मिळेल. म्हणून आणि जंगली हळदीला जंगली यांचा प्राण्यांचा त्रास म्हणजे रानडुक्कर असेल, रुई असेल यांचा त्रास फार कमी प्रमाणात आहे. त्यामुळे बरेचसे लोक हळदीकडे लागवड करण्याकडे कल वाढत आहे त्यांचा. तर लागवड करत असताना आपलं वाण कसं आपण निवडावं आणि बेण्याची निवड कशी करावी, तर हळदीमध्ये मुख्यतः महाराष्ट्रात सेलम या जातीचीच लागवड केली जाते. 90 ते 95% लागवड ही सेलम या जातीचीच केली जाते. आणि थोड्याफार प्रमाणात आता नवीन हे प्रगती असेल, प्रतिभा असेल, ह्या 5 ते 6 महिन्यात येणाऱ्या जाती पण आता आलेल्या आहेत. बरेचसे शेतकरी 5-10% का होईना पण ते वाणाची लागवड करत आहेत. सेलम वाणाची लागवड करत असताना सेलमला जवळपास 9 महिन्याचा कालावधी लागतो आणि ह्या ज्या नवीन हाय कर्कुमिनवाल्या व्हेरायटी आलेल्या आहेत ह्या 5-6 महिन्यात येतात. त्यामुळे ह्या जर व्हेरायट्या लावल्या तर आपण त्याच्यात दुबार पीक पद्धतीमध्ये कांदा असेल किंवा भुईमुग असेल हे जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत निघून मग आपण दुसरं क्रॉप घेऊ शकतो. म्हणून हे प्रगती किंवा प्रतिभा लोक लावत आहेत. तर सेलमची लागवड करत असताना याच्यामध्ये बेनं जे म्हणतो आपण ते सिलेक्शन हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. तर बेनं सिलेक्शन करत असताना आपण त्या ज्या प्लॉटवरून 1-2 वेळा सीझनमध्ये म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आपण त्या प्लॉटला व्हिजिट केलेली असावी. त्याच प्लॉटमध्ये करपा वगैरे नाही याची शाश्वती खात्रीलायक करून त्या प्लॉटमधलंच आपण बेनं सिलेक्शन केलं तर योग्य राहील. तर बेनं सिलेक्शन करत असताना जवळपास जो मातृकंद असतो त्याचं वजन 60 ग्रामच्या वर असलेला मातृकंद आपण घेतलेला पाहिजे लागवड करत असताना. त्याच्यापेक्षा कमी वजनाचे जर मातृकंद घेतले तर मग झाडाची उगवण क्षमता जी असते ती कमी असते आणि थोडंसं कमजोर टाईप झाड येतं. आणि हे 60 ग्रामच्या वरचे जर गट्टू घेतले आपण तर एकदम धसबात झाड येतं आणि त्याला मग निरोगी राहतं ते झाड. त्यामुळे मातृकंदाचं वजन आपलं 60 ग्रामच्या वर असलं पाहिजे आणि त्याला आपण गट्टू म्हणतो म्हणजे शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये. तर गट्टूचं वजन हे 60 ग्रामच्या वरतं पाहिजे. आणि काळी जर घ्यायची असली तर ती पण 50 ते 60 ग्रामच्या वरची काळी सिलेक्शन म्हणजे बेनं म्हणून लावली तर त्याला चांगले झाड तयार होते. आणि मग बेनं सिलेक्शन हे बेनं आपण आणल्यानंतर त्याची लागवडीच्या आधीची जी प्रक्रिया असते तर त्याला एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक घ्यायचं, आंतरप्रवाही बुरशीनाशक तसेच आंतरप्रवाही कीटकनाशक घ्यायचं. लागवडीच्या 1 दिवस अगोदर त्याच्यात ते बेने प्रक्रिया करावी आणि लागवडीच्या दिवशी जैविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्मा वगैरे आहे तर हे याची प्रक्रिया करावी आणि लागवडीसाठी जो कालावधी आहे आपला याचा योग्य कालावधी हा आपल्या विदर्भात मुख्यत्वे करून 25 मे नंतर असं लक्षात आलं की वातावरणातील जे तापमान आहे हे 25 मे नंतर हळूहळू कमी होत जातं आणि कमी होत असताना जवळपास 10 जूनच्या आसपास हे 40 डिग्रीपर्यंत तापमान येऊन जाते. तर लागवड करत असताना जर तापमान जास्त जर असलं तर काय होतं की याचं जर्मिनेशन झाल्यानंतर जे कोंब येतात तर 40 डिग्रीच्या पेक्षा जास्त जर तापमान असलं तर ते कोंब जळतात, असे साईडनी पानाच्या कडा करपतात. त्यामुळे तापमान 40 डिग्रीच्या कमी झालं की आपण लागवडीसाठी योग्य असा कालावधी आहे असं समजावं. तर साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात जर आपण हळदीची लागवड केली
तर ते आपल्या विदर्भातल्यासाठी एकदम योग्य वेळ आहे ती. आणि लागवड करत असताना हळदीची लागवड आपल्याला यावर्षी जर करायची आहे तर आपण जवळपास फेब्रुवारीपासून आपली तयारी पाहिजे. कारण ते शेतामध्ये आपल्या हळद ज्या शेतात लागवायची आहे त्याच्यात जर हरभऱ्याचं पीक घेतलेलं असलं तर बियोड चांगला होतो आणि त्यात येणारं हळदीचं पीक चांगलं येते. त्यामुळे मग जमीन तयार करताना आपण खोल नांगरट करावी. खोल नांगरटी केल्यानंतर त्याच्यात एक रोटावेटर मारावं. त्याच्यामध्ये 2 ते 3 ट्रॉली शेणखत टाकलेलं पाहिजे. आणि लागवडीच्या आधी बेड पाडून घ्यायचे. आपण सेलम वाणाची जर लागवड करायची असली तर 5 फुटावर बेड पाहिजे. आणि हे प्रगती किंवा प्रतिभा हे 6 महिन्यात येणारे वाण असले तर याला 4 फुटावरती जरी बेड असले आपले तरी चालते. लागवडीच्या आधी ड्रीप टाकून किंवा स्प्रिंकलरनी पूर्ण बेड आपले भिजवून घ्यावेत, जेणेकरून त्यातली पूर्ण वाफ निघून जाईल. नाहीतर काय होते, एक शेतकरी घाई करतो. नवीन शेतकरी जे असतात ते लागवडीचा घाई करतात. लागवड लवकर करतात, पाणी कमी दिलेलं असते, बेडमधली पूर्ण उष्णता निघालेली नसते, अर्धवट उष्णता त्या बेडमध्ये असते. लागवड होऊन जाते आणि एखाद्या वेळेला ट्रान्सफॉर्मर जळते, पाणी 7-8 दिवस उपलब्ध होत नाही. त्यावेळेला जे कंद असतात मग ते खराब होतात आणि जर्मिनेशन कमी होते. त्यामुळे बेड पूर्ण ओलून घेतल्यानंतर 2 ते 3 दिवस ओलून घेतल्यानंतर लागवड करावी. आता लागवड करत असताना 2 प्रकारे लागवड होते. एक तर ट्रॅक्टर चलित आता यंत्र पण आलेत लागवडचे, किंवा मग मॅन्युअली मजुरांकडून आपण लागवड करू शकतो. तर लागवड जी यांत्रिक पद्धतीने होते ती यांत्रिक पद्धतीने एकदम चांगली लागवड होते. त्याच्यामध्ये एका बेडवर 2 ओळी असतात. 2 ओळीमधलं अंतर 1 फूट असते. आणि आपण मातृकंद जर लावले 60 ग्रामच्या वरचे तर त्या 2 झाडातलं अंतर 9 ते 12 इंच एवढं घ्यायचं. त्यामुळे हे अंतर आपलं यांत्रिक पद्धतीने घेतल्यामुळे काय होते की झाडाची संख्या आपण मर्यादित होऊन जाते. 20 ते 22 हजार झाडं आपले एकरी बसतात. तर त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर लोक काय करतात, मग मजुरांकडून लागवड करत असताना झाडांची संख्या खूप कमी होते आणि अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळत नाही. त्यामुळे हे लागवड करत असताना या गोष्टीवर आपण प्रकर्षानं लक्ष दिलं पाहिजे. लागवड झाल्यानंतर साधारणतः हळदीची लागवड झाल्यानंतर तण निघते, खूप मोठ्या प्रमाणात तण निघते. कारण त्यावेळेला एखादा पाऊस आलेला असतो. पाऊस आल्यानंतर थोडा गारवा तयार होतो आणि आपण पाणी जे देतो त्यामुळे बेडवर खूप हिरवेगार दिसतात. आणि हळद लागवड किंवा आलं लागवड केल्यानंतर हळदीला 17व्या दिवशी जर्मिनेशन सुरू होतं. तोपर्यंत तुम्हाला काहीच नाही दिसत त्यात. तर तेव्हा पूर्ण बेड आपले हिरवेगार होऊन जातात. तेव्हा आपण तणनाशकाचा उपयोग करू शकतो. प्री इमर्जन्स किंवा मग राऊंडअप, आपण पोस्ट इमर्जन्स विडीसाईड सुद्धा आपण वापरू शकतो. ते वापरल्यानंतर आपल्याला तो जो निंदनाचा खर्च आहे तो फार कमी होऊन जाईल. आणि जर्मिनेशन सुरू झाल्यानंतर मग येते आपलं पाणी व्यवस्थापन. तर पाणी व्यवस्थापन करत असताना आपली जर जमीन साधारणतः काळी असेल तर 3 ते 4 तास पाणी द्यायचं. आणि नंतर आपली जर मध्यम याची जमीन असेल तर पाणी भरपूर प्रमाणात द्यावं लागते आपला पावसाळा सुरू होईपर्यंत. आणि एकदा पावसाळा सुरू झाला की मग फार काही पाणी द्यायचं काम पडत नाही, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत. मग सप्टेंबर-ऑक्टोबर नंतर जसा पाऊस कमी होतो तसं आपल्याला मग पाण्याचं एकदम व्यवस्थित नियोजन करावं लागतं. आणि सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच हळदीचं थोडंसं लक्ष देऊन आपल्याला हे करावं लागेल, पाणी व्यवस्थापन करावं लागेल. आणि डिसेंबर महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात हळदीचे म्हणजे न्यूट्रिशन अपटेक करते. ते खूप मोठ्या प्रमाणात खाद्य घेते, तिला फुटव्यांची संख्या भरपूर येते. तेव्हा आपल्याला पाण्याचं योग्य नियोजन करावं लागेल. पाणी कमी पडू नाही द्यावं लागत. मग तेव्हा जर पाणी कमी पडलं तर कंदाची वाढ कमी होते आणि हळदीवर करपा वगैरे रोग येतो. आणि हे करत असताना पावसाळ्याचं पाणी थांबलं की आपण एक पाणी खालून द्यायचं. म्हणजे जेणेकरून काय होते, बेड आपण ड्रीपनी ओलवतो तर बेड तर ओले राहतात, पण जे सरीमधलं जी जागा असते ती उलते आणि तिथं हळदीच्या मुळ्या ज्या असतात ते 3 ते 4 फूट अशा दूर गेलेल्या असतात. तर त्या मुळ्या तुटतात. तेव्हा ते हळदीला खूप मोठ्या प्रमाणात मार बसतो. तर 1 ते 2 पाणी आपण खालून फ्लड इरिगेशन जरी दिले तरी ते हळदीसाठी फायदेशीर राहते. तर एक ऑक्टोबर महिन्यात आणि एक डिसेंबर महिन्यात असे 2 वेळेला आपण फ्लड इरिगेशन द्यावंच, असं आमचा अनुभव आहे आजपर्यंतचा.
त्यानंतर येते खत व्यवस्थापन. तर खत व्यवस्थापन करत असताना साधारणतः कोणत्याही पिकाचा आपण कालावधी घ्यायचा की 9 महिन्याचं क्रॉप जर असलं तर 3 महिन्याचे असे 3 पाळायचे. म्हणजे पहिले 3 महिने नत्र लागतं मोठ्या प्रमाणात, दुसरे 3 महिने स्फुरद लागतो आणि तिसरे 3 महिने पालाश मोठ्या प्रमाणात लागतो. 6 महिन्याचं जर क्रॉप असलं तर त्या पिकाला आपण 2-2 महिन्याचे 3 टप्पे पाळून घ्यायचे. पहिल्या टप्प्यात नत्राचा पुरवठा भरपूर करायचा, दुसऱ्या टप्प्यात स्फुरदचा पुरवठा भरपूर करायचा आणि नंतर मग पालाश शेवटी. तर खत व्यवस्थापन करत असताना आपण पहिल्यांदा बेसल डोस दिला पाहिजे. बेसल डोसमध्ये आम्ही आपलं 3 ते 4 ट्रॉली शेणखत टाकतो. त्यानंतर 2 ते 3 पोते सुपर फॉस्फेट, 1 क्विंटल जवळपास निंबोळी पेंड. करन्स पेंड वगैरे आपल्या मार्केटमध्ये शक्यता कमी असते मिळायची. मिळाली तर ती 50 किलो करन्स पेंड, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो सल्फर, हे सगळं मिक्स करून बेड बनवतो तेव्हा ते पूर्ण बेडवर टाकून द्यायचं आणि बेडवर एक हलकं रोटावेटर मारायचं, जेणेकरून ते मातीमध्ये पूर्णपणे मिसळून जाईल. आणि त्यानंतर एकदा जर्मिनेशन सुरू झालं की 25% जर्मिनेशन झाल्यानंतर ह्युमिक ॲसिड, जे पोटॅशियम ह्युमेट नावाने येते, ते 2 ते 3 लिटर एकरी सोडायचं. 25% जर्मिनेशन झालं की एकदा, 50% झालं की एकदा, असं 15-15 दिवसाच्या गॅपनी ते 3 वेळा सोडायचं, जेणेकरून पांढऱ्या मुळांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढून जर्मिनेशन तर पूर्ण होतेच, पण झाडं पण असे चांगले धसबाज निघतात. हे झालं खत व्यवस्थापन. आणि त्याच्यानंतर येतं कीड आणि रोग व्यवस्थापन. हळदीवर फार मोठ्या प्रमाणात किडी तर काही येत नाहीत. मुख्यत्वे हळदीवर एक पानं खाणारी अळी येते, दुसरी येते ती हुमणी. ओलं शेणखत जर आपण शक्यतोवर टाकलं नाही तर हुमणीचा पण फारसा प्रादुर्भाव आपल्या विदर्भात आढळत नाही. जिकडे ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते त्या भागात हुमणीचा त्रास असतो, आपल्या विदर्भात तेवढ्या मोठ्या प्रमाणात आढळत नाही. मग पानं खाणारी जी अळी असते त्या अळीला जर आपण साधे क्लोरो किंवा हे गॅस पॉयझनमधले क्लोरोपायरिफॉस, क्विनॉलफॉस हे जर स्प्रे घेतले तर ती आटोक्यात येऊन जाते. त्यानंतर रोगाचं व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे हळदीमध्ये. तर रोग मुख्यतः हा आपला पावसाळा जो संपतो, सप्टेंबर आणि हिवाळा सुरू व्हायचा असतो, सप्टेंबर-ऑक्टोबरचा जो कालावधी असतो तेव्हा पावसाळा संपून हिवाळा सुरू व्हायचा असतो. आणि हस्त महिन्यामध्ये दिवसाचं तापमान हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असते आणि रात्रीचं तापमान कमी झालेलं असते. तर ह्या दिवस आणि रात्रीच्या तापमानामधील जो फरक आहे त्याला डायर्नल टेम्परेचर म्हणतात. तर ते दिवसाचं तापमान 35 डिग्रीच्या वर गेलं की कोणत्याही पिकाची जमिनीतून जे आपलं अपटेक असतो, खतांचा जो पुरवठा असतो तो खूप कमी घेतला जातो. म्हणजे त्याचं खाद्याचं, हे पिकाचं जे खाद्य असतं ते त्याला उपलब्ध नाही होत 35 डिग्रीच्या वर तापमान गेलं की. आणि रात्रीचं तापमान 13 डिग्री सेल्सिअसच्या खाली आलं की सुद्धा हाच एक मोठा प्रॉब्लेम तयार होतो. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच हळदीवर तुम्ही पाहाल, कोणतेही हळद लागवड जिथं केल्या जाते तिथं सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातच हळदीचं पीक खराब होतं किंवा करप्याचा खूप मोठा प्रादुर्भाव येतो. तर हळदीला आपण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जर योग्य व्यवस्थापन केलं, तिच्यात पाणी देऊन दिवसाचं तापमान, रात्रीचं तापमान आपण व्यवस्थित मेंटेन जर केलं तर मग आपली 70% आपली हळद ही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातच सांभाळली तर आपल्या हातात येऊन जाते. नंतर मग एकदा तिची खालची कंद वाढ सुरू झाली की फारसे काही अडचणी येत नाहीत आपल्याला. तर हे कीड आणि रोगाचं व्यवस्थापन झालं. रोगाचं व्यवस्थापन करत असताना एक जाणवलं की शेतकरी एकदम सुरुवातीलाच खूप मोठे महागाचे बुरशीनाशकं वापरतो, एकदम 900 किंवा 1000 रुपये, 2000 रुपये किलोवाले. तर ते न वापरता सुरुवातीला आपण साधारण आंतरप्रवाही आपले M45 किंवा 22 हे बुरशीनाशक जरी वापरले तरी हे आटोक्यात येऊ शकतात रोग. आणि रासायनिक सोबतच आपल्याला एक आपलं कमी खर्चामध्ये ताकाचा वापर करू शकतो. ताक हे ॲसिडिक असल्यामुळे काय होतं की ताकाचा जर एक स्प्रे घेतला, एक सुरुवातीला आपण रासायनिक बुरशीनाशकाचा एक फवारा घ्यायचा, त्यानंतर एक ताकाचा घ्यायचा, 8 ते 10 दिवसांनी, 15 दिवसाच्या फरकाने असे
एक केमिकलचा घेतला, त्यानंतर ताकाचा घ्यायचा, एखादा जीवामृताचा घ्यायचा, असे अल्टरनेट स्प्रे जर घेतले आपण 2-3 तर करप्याचं प्रमाण हे आटोक्यात येऊ शकते. यावर्षी खूप पावसाळा झाला. मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली ह्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळे ते शेतकऱ्यांच्या ते हळद पीक हे हातातून निघून गेलेलं आहे. जवळपास 25 ते 30% त्यांच्या हातात यावर्षी हळद पीक येईल. तर याच्यामध्ये करप्याचा तर प्रादुर्भाव झालाच, पण खाली कंदसळ खूप मोठ्या प्रमाणात झाली. पण हेच जर का आपण वाशिम जिल्ह्यातील शिरपूर भाग जर पाहिला तर ह्या भागात ह्या शेतकऱ्यांनी बरोबर असं बुरशीनाशक, ताक आणि जीवामृत हे असा वापर केल्यामुळे शिरपूरचा क्रॉप खूप चांगला आहे यावर्षी विदर्भातील आपल्या. तर ते या वर्षीच्या अनुभवातून हे सांगतो की त्यांनी व्यवस्थित रोग व्यवस्थापन केलेलं आहे. त्यानंतर येतं आपलं काढणी कधी करावी हळदीची. तर हळदीची काढणी करताना सुरुवातीला नवीन शेतकरी जे असतात ते एखाद्या वेळेस करपा आला की घाबरून जातात आणि लवकर मग ती सुकते हळद आणि लवकर ती कापून काढायची घाई करतात. तर हळद काढताना ही घाई नाही करायची. सेलम पिकाला पूर्ण 9 महिन्याचा कालावधी लागतो. आपण साधारण जून 15पर्यंत जरी लागवड केली तर फेब्रुवारी किंवा मार्चच्या 15पर्यंत काढायची अजिबात घाई करू नका. पूर्ण तिचा कालावधी पक्वता झाल्यानंतर तिचे पूर्ण पानं खाली बसतात. खाली पूर्ण पानं वाळल्यानंतर ते पानं कापून घ्यायचे आणि नंतर मग काढणी करावी. काढणी पण म्हणजे मॅन्युअली मजुरांकडून करू शकतो आपण किंवा ट्रॅक्टरद्वारे पण आता करू शकतो. त्याच्यानंतर आहे याचा खर्च आणि परतावा. म्हणजे हळद पीक आपण पेरलं तर याचा खर्च किती येईल साधारणतः. तर शेतकऱ्यांना काही आपल्या विदर्भात आता नवीन जे शेतकरी येतात ते एकदम मोठ्या प्रमाणावर लागवड करायचा विचार करतात, 10 एकर 15 एकर. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड न करता पहिल्या वर्षी साधारण तुमचा 60% खर्च हा बेण्यावरतीच होतो. त्यामुळे पहिल्या वर्षी आपण आपल्या बेण्यापुरती लागवड करायची. 1 एकर किंवा 2 एकर अशी लागवड करून आपलं बेनं घरचं तयार करायचं आणि नंतर मग लागवड आपण टप्प्याटप्प्यात वाढवायची. दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी आपण मग तोपर्यंत आपलं त्या पिकावरती पूर्ण कमांड येऊन जाते. पिकामधले सगळे बारकावे आपल्याला माहीत होऊन जातात. मग ती टप्प्याटप्प्यात लागवड केलेली एकदम व्यवस्थित राहील. आणि परतावा, तर परतावा असा आहे साधारणतः ढोबळ यांनी आपल्याकडे 100 ते 125 क्विंटल हळद तुम्हाला सेलमची आरामात होऊ शकते. पहिल्या वर्षी जरी लागवड केली तर 100 ते 125 क्विंटलमधून तुम्हाला सेलममध्ये उकळल्यानंतर 20 ते 22 क्विंटल हळद मिळते, सुकलेली हळद. आणि आता जे भाव आहेत चांगले तर ते साधारणतः 6 ते 7 हजार रुपयाचे हे भाव राहतात. तर 1.25 ते 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला पीक होऊ शकतं आणि तुमचा खर्च पहिल्या वर्षी 70-75 हजार असतो. आणि जेव्हा आपलं बेनं घरचं तयार होतं तेव्हा हा खर्च कमी होऊन जातो. 60% खर्च आपला वाचतो. बाकीचा राहतो तो आपलं खत आणि कीड रोग व्यवस्थापन याचाच खर्च येतो. तर दुसऱ्या वर्षीपासून खर्च कमी झाल्यामुळे मग परतावाही आपला वाढत जातो. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण हळद लागवड करू शकतो. आल्याचं तर फारसा एरिया आपल्याकडे नाही आणि या 1-2 वर्षातले अनुभव आल्याबद्दल फार लोकांचे काही चांगले नाही आहेत. म्हणजे कोणाच्या काही हाती लागलं नाही आहे. त्यामुळे ते थोडं सांभाळून केलेली बरी लागवड. यानंतर कुणाचे काही प्रश्न असतील तर मी उत्तर देतो. तर आमची जर शेती आहे ते तलावा म्हणजे काठावरची आहे, तर तिथे हे हळदची लागवड करता येईल का? पाण्याचा योग्य निचरा होतो का तिथून? हा, योग्य आहे. पाण्याचा निचरा झाला पाहिजे. ठीक आहे, तिथून करता येईल मग आपल्याला. सर, मी यावर्षी हळद लावली आहे. मला याच्याकरता म्हणजे हळद काढण्याकरता म्हणजे आणि त्यानंतर शिजवण्याकरता वगैरे काही असं मार्गदर्शन कसं मिळू शकतं कुठं आहे आपलं क्षेत्र? नागपूरलाच आहे. कधी कोणत्या महिन्यात लावलेली आपण? मी जूनमध्ये लावलेली आहे. बरं, ती फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात काढावं लागेल. बरं, तर याच्याकरता मला काही म्हणजे असं टेक्निकल हे मिळू शकतं, जे हे टेक्निकल लोक येतात ना वाफेवर शिजवण्याकरता किंवा त्याचं बॉयलर. हां, बॉयलर्स वगैरे असं बॉयलर असतील ना तुमच्या भागात, जिथं हळद होते तिथं बॉयलर असतील. किंवा मग इथं वानखळे सर म्हणून आहेत नागपूरला, त्यांच्याकडे आपल्याला बॉयलर मिळू शकते.
मी त्यांचा आपल्याला नंबर देईल. नंबर हो. त्यांच्याशी मी बोलतो. थँक्यू. सर प्लीज सांगा, म्हणजे हे सेलम हेच आहे का हळदचा प्रकार अजूनही असतील ना? नाही, हळदीमध्ये वायगाव पण आहे आपल्या भागात मुख्यत्वे. आता सर ते वायगावबद्दल पण माहिती सांगतील. हिंगणघाट भागात वायगाव पण मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते. ठीक आहे सर. आमच्याकडे सेलम करतो आम्ही. ठीक आहे सर. धन्यवाद. सर, हे हळदीमध्ये आपण काय इंटरक्रॉपिंग घेऊ शकतो का, किंवा हळद हे इंटरक्रॉप करू शकतो का कुठल्या दुसऱ्या फार्मिंग सोबत? इंटरक्रॉपिंग करू शकतो हळदीचं. पण काय होतं, हळदीमध्ये आपण जर आंतरपीक घेतलं, उडीद मूग किंवा दुसरं सोयाबीन वगैरे घेतात काही लोक, मी पण घेतलेलं आहे सुरुवातीला. पण यावर्षीसारखा पावसाळा जर खूप मोठ्या प्रमाणात झाला तर मग तण व्यवस्थापन आणि त्या सगळ्या गोष्टीत खूप खर्च वाढतो आपला. त्यामुळे शक्यतोवर इंटरक्रॉप टाळलेलं बरं. किंवा मग आपले बगीचे जर असतील तर त्यात हळद हे आंतरपीक म्हणून घेऊ शकतो आपण. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन, कोणाला क्वेश्चन आहे का विचारू शकता. सर, मी 4 वर्षापासून हळद घेतो आहे. यावर्षी जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तण जास्त झालं होतं माझ्या शेतामध्ये. तर मजुरांच्या व्यतिरिक्त आपण तांत्रिक दृष्टिकोनातून कसं तण कंट्रोलमध्ये करू शकतो, म्हणजे जे तणनाशक वगैरे वापरले किंवा त्याच्या व्यतिरिक्त तण भरपूर झालं आहे हळदीमध्ये माझ्या यावर्षी. तर सुरुवातीला आपण जेव्हा लागवड करतो हा. तेव्हा जो एक थर राहतो तणाचा, हा. खूप मोठ्या प्रमाणात, पहिला थर खूप मोठ्या प्रमाणात निघतो. हां हां तर तेव्हा बेड पूर्णपणे ओलवून घ्यायचे हा. किंवा मग स्प्रिंकलरनी पाणी द्यायचं. अच्छा. तर ते आपण राऊंडअपनीच कंट्रोल करू शकतो, तेव्हा मजुरांची गरज नाही. हां. आणि नंतरचे जे आहेत तर ते मधात मग आपण हुड लावून राऊंडअप मारू शकतो. नाही, यंत्र असे काही विकसित झाले आहेत का जे आपल्याला सुरुवातीच्या काळात तण काढून घेतील आणि नाही, असे त्याचं बी यंत्र तयार तर काही नाही, यंत्र वगैरे हळदीच्या नाहीये. मध्ये असं तण पॉवर काढण्यासाठी टिलर आपण भरी लावतो जेव्हा टिलरनी आम्ही हळदीला. काढतो, पण टिलर मध्ये बेडच्या जी मधली जागा आहे त्यात तिथलं तण निघून जाते. हो. पण जे तुम्ही सांगितलं 1 फूट बाय 1 फूटच्या मधातलं जे तण राहते नाही, ते हळदीमध्ये, manuallyच काढावं हा लागतं. ते ते मॅन्युअली, manuallyच काढावं त्याच्यामध्ये खर्च वाढून जातो. त्याच्यामध्ये हे हा. पाऊस जर जास्त झाला तर मग खर्च वाढून जातो. आणि किंवा हे आपण जे तण- पाणी देतो हा. त्या पाण्यामध्ये मुळे पण ते होऊ शकतं ना, तण जास्त वाढून जातं. नाही, आंतरपीक जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये पाण्यामुळे तण वाढून जातं. नाही, तणाचं काय आहे, तण मुख्यतः येते आपलं खतामधून, शेणखत जे टाकतो आपण. हा हा. तर हे शेणखत जर चांगलं कुजलेलं असेल, आमचा अनुभव असा आहे की चांगलं कुजलेलं 2 वर्ष कुजलेलं जर शेणखत आपण वापरलं हा. तर त्यात तणाचं बी सडून जाते. अच्छा. त्यामुळे मग ते तणाचा आपल्याला होणारा त्रास टाळता येतो. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. अजून माझा मोबाईल नंबर पण घ्या, कुणाला काही अडचणी असल्या तर आपण माझ्या मोबाईलवरती मला वैयक्तिक संपर्क पण साधू शकता. माझा नंबर आहे 99 22 33 19 81 9922 33 1981. अजून कोणाचे काही प्रश्न असले तर मला कधी. प्रश्न अजून आहे. हॅलो. यावर्षी माझ्या हळदीच्या पानांवर पांढरे असे सर्क्युलर चट्टे पडलेले आहेत वेगवेगळ्या आकाराचे. तर ते कंट्रोल कशाचे करता येईल? करपा असेल मुख्य. करपाहून सेलम आहे व्हेरायटी. दोन्ही आहे माझ्याकडे, वायगाव पण आहे आणि सेलम. तर जनरली माझ्या वायगाववर हा फरक जाणवला आहे मला. अच्छा अच्छा. आता शेवटी सध्याही आहेत त्याच्यावर, पण फार कमी आहे. म्हणजे 50 झाडांमध्ये एखाद्या झाडाचा पानाला असा प्रकार येऊन राहिला आहे. असे लंबुळके एवढं बोटायले एवढाले पांढरे पांढरे चट्टे मला आहेत. व्हॉट्सअपवर एकदा फोटो पाठवा. ठीक आहे सर, बोलू नक्की मी आपण. तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअप हो. करून टाकेन. थँक्यू सर. क्वेश्चन आहे का कोण? अजून कोणाला प्रश्न असले तर मग मला फोनवर पण विचारू शकता आपण कधी. जैसे अपन ने हल्दी लगाई हाँ तो उसके वो तो फैलती है अंदर इन जमीन के अंदर. जी. तो जैसे हम कितने दिनों तक है ना उसको है ना उपयोग में ला सकते हैं?
नहीं, वो तो 9 महीने के बाद आपको निकालना ही पड़ेगा अच्छा, वो अच्छा, ठीक। जमीन के बाहर। और ये अदरक के बारे में आला जो रहता है, अदरक रख सकते हैं जमीन में, हाँ। लेकिन उसमें भी आपको अप्रैल मई महीने में पानी देना पड़ेगा, नहीं तो धूप की वजह से खराब हो जाएगा वो। अच्छा जी, हाँ सर, धन्यवाद। थँक यू. सर आजकल एक न्यूज़ में काफ़ी सुनने को मिलता है हल्दी के बारे में, वर्टिकल फार्मिंग को लेकर पॉली हाउस में वगैरह जो किया जा रहा है, हाँ, तो क्या इसका बेसिकली वो फ़ायदा है जो न्यूज़ में आता है या जो दिखता है, और इसका फ्यूचर क्या है? ये अभी नई नई शुरुआत हुई है, अभी इसके रिजल्ट आना बाकी है, इसलिए उस पर हम ज़्यादा कुछ बोल नहीं सकते। चेन्ना सेलम करके एक वैरायटी है हाँ, हल्दी हाँ। की, तो उसका कैसा है रिजल्ट? सेलम का क्या है, इसमें 2-3 टाइप के जीनोटाइप है। तो चेन्ना बोले तो छोटा, तो उधर यानी साउथ लैंग्वेज में चेन्ना बोले तो छोटा, तो वो सेलम का ही एक जीनोटाइप है। वो अपने इधर तो बहुत कम लगाते, कर्नाटका में उसके लिए लागवड़ है कुछ पैमाने पर। अच्छे रिजल्ट रहे, उन लोगों का कहना अच्छा है। सर हळद लागवणसाठी वातावरण कसं पाहिजे? आपल्या वातावरणात सूट होते ना हळद. इकडच्या वातावरणात होऊ शकते का? नागपूरच्या आपण कुठले नागपूरचेच आहे, इथून 30 किलोमीटरवर शेती आहे. होते ना, होते ना. होऊ शकते. हो. जमिनीचे कसं म्हणजे पाहिजे जमीन? जमीन एकदम काळी आणि कडक जमीन शक्यतो टाळलेली बरी. मग त्यात करायची असली तर शेणखताचं प्रमाण थोडं वाढवावं लागेल, कारण हळद हे काय मुख्यतः जमिनीमध्ये येणारं कंदवर्गीय पीक आहे. तर त्याला भुसभुशीत जमीन जर असली तर ती कंद वाढायला जागा जास्त मिळते आणि मग आपल्याला अपेक्षित उत्पादन जास्त मिळू शकते. अच्छा. कडक जर काळीची एकदम जमीन असली आणि ती कडक पडली तर मग कंद वाढ थांबून जाते त्याची. आपले ब्लॅक कॉटन सॉईल आहे. थोडंसं मग शेणखताचं प्रमाण वाढवून बेडवर लावा आपण. बेडवर. हो. थँक्यू सर. सर फिर से हल्दी के बारे में एक बात पूछनी थी. कहते हैं कि हल्दी में अगर कुरकुमिन की वैल्यू ज़्यादा है हाँ. तो उसमें मार्केट में वैल्यू ज़्यादा मिलती है. ऐसा कहते हैं, हम भी लगा रहे हैं उस पे, उसकी वजह से प्रगति, लेकिन अभी तक तो कुछ इंक्वायरी आई नहीं है, बड़े पैमाने पे उसकी इंक्वायरी आई नहीं है. नहीं तो सर मैं ये जानना चाह रहा था कि इनकी डिमांड होती कहाँ पे है, क्योंकि नॉर्मल मार्केट जो हम खाते हैं हाँ. हम तो उसके लिए ज़्यादा क्यों पे करेंगे, कोई नहीं पे करेगा. नहीं नहीं नहीं. तो ऐसी हल्दियों की जैसे ब्लैक हल्दी है उसमें बोलते हैं बहुत ज़्यादा होता है, बाकी और भी वैरायटीज़ होती हैं, तो उनका मार्केट क्या है? कुछ कुरकुमिन एक्सट्रैक्शन प्लांट है, वो लेते हैं हाई कुरकुमिन वाली हल्दी, लेकिन अभी तक हमारे पास भी, हम अभी 3 साल से लगा रहे हैं, लेकिन कोई ऐसी पर्सनल इंक्वायरी आई नहीं है. तो ये सब बातें अभी यानी कागज पे ही है, प्रैक्टिकल में आई नहीं है. सर तो क्या फार्मास्यूटिकल कंपनी या ऐसी कुछ मार्केट है एक्चुअल में एग्जिस्ट करता है जहाँ अप्रोच किया जा सकता हो बेचने के लिए? इधर साउथ में हैदराबाद में 2-3 प्लांट है करकुमिन एक्सट्रैक्शन वाले, उनको हमने कांटेक्ट भी किया 2-3 बार. उनके यहाँ जाके भी आए, वो बताते कहते हैं, और कुछ इंक्वायरी आती नहीं एक्चुअली. थँक्यू सर, थँक्यू. सर आम्ही हळद जी आहे ती यावर्षी प्रयोग म्हणून लावली आहे आणि ती फक्त घरगुती वापरासाठीच लावली आहे, खूप जास्ती प्रमाणात नाही लावली आहे. बरं. तर त्याचं बॉयलरला न करता आम्ही घरी करू शकतो का, उकळू शकतो का त्याला त्याचं पाण्यामध्ये? मग घरगुतीसाठी जर लावली असेल तुम्ही तर घरी चिप्स बनवा, त्याच्या आलूच्या चिप्स बनवतो तशा, अच्छा अच्छा आणि सन ड्राय करून सूर्यप्रकाशामध्ये वाळवून अच्छा. त्या घरी मिक्सरमधून काढली की आपली पावडर तयार होऊन जाईल. ओके ओके ओके. तशी करू शकता आपण. त्याला मग उकळायची गरज नाही आहे? उकळायची गरज नाही. अच्छा ठीक आहे, थँक्यू. हाँ? उबालने का उद्देश्य ये रहता है कि बड़े पैमाने पे आपको करना है और उसको उसका पानी कम करना पड़ता है. एक्चुअली हल्दी में जब अपन हार्वेस्ट करते हैं उस टाइम 90% वाटर रहता है, तो 90% पानी अपन बॉईल करके उसको सुखाते हैं तो वो पानी का मात्रा कम होते जाता है और वो ड्राई होता है, इसके लिए उबालते हैं वो. एक्सक्यूज मी सर, सर हल्दी की कौन सी वैरायटी में सबसे ज़्यादा औषधि गुण रहते हैं?
अपने यहाँ पे जो वायगाव है वो अपने एरिया के लिए सबसे बेस्ट वेराइटी है, और सर थोड़ा सा आमी औषधि हल्दी गुणधर्म के हिसाब लिए- से। हाँ। जी जी। और सर थोड़ा आमी हल्दी के बारे में कुछ एक्सप्लेन करेंगे क्या सर? आमी हल्दी जो देसी बोलते हैं जिसको। हाँ हाँ, आंबे हड़द बोलते हैं जिसको। जी, जी, जी। तो वो बहुत कम पैमाने पे लगाते हैं या फिर घरगुती यानी घरगुती तौर पे लगाते हैं वो। तो सर ये पहाड़ी क्षेत्रों में Commercial- ज़्यादा होता है हाँ? क्या? पहाड़ी क्षेत्रों में ज़्यादा होती है सर शायद ये। आंबे हलद अपने इधर तो नहीं होती, कुछ नांदेड़ एरिया में कुछ 2-3 फार्मर्स है वो लगाते हैं कमर्शियल पैमाने पे। अच्छा सर, कमर्शियल पैमाने में मीन्स अपना औषधि के रूप में उसको यूज़ करते हैं। औषधि के लिए उनके सप्लाई है पहले से लगे हुए, तो वो 2-3 लोग ही है महाराष्ट्र में वही अच्छा। लगाते हैं। ऐसा रेगुलर कोई लगाने वाला सुनने में नहीं है अभी और तक। सर ये एक्सपोर्ट भी होता है क्या? आंबे हल्दी एक्सपोर्ट का कोई अभी इंक्वायरी नहीं है। ओके सर, थैंक यू सर। हाँ कुरकुमिन है ना, तो हाँ। उसका क्या यूज़ है मतलब? कुरकुमिन अपनी प्रतिकार क्षमता बढ़ाने के लिए। सर मैंने सुना है कि अपना बॉडी कुरकुमिन को एब्जॉर्ब नहीं करता। बॉडी एज सच एब्सॉर्ब नहीं करता, उसको ऑयल के साथ या घी के साथ अपन लेंगे तो उसका एब्सॉर्प्शन परसेंटेज बढ़ जाता है। वो क्रिस्टलाइन फॉर्म रहता है, इसके लिए वो एज इट इज एब्सॉर्ब नहीं करता। लिक्विड रहता है ना? लिक्विड रहता है लेकिन क्रिस्टलाइन फॉर्म रहता है उसका। जी, अच्छा, इसका सीड कहाँ मिलेगा? अच्छा वाला सीड? सीड मिल जाएगा। आपके आजू बाजू में, आपका कहाँ है खेत? चंद्रपुर। अच्छा, तो आपके आजू बाजू में कोई सोइंग करने वाला देखिए, उसके प्लॉट पे 1-2 बार विजिट कीजिए आप। प्लॉट उसका डिसीज़ फ्री होना चाहिए, तो वहाँ का सीड लीजिए। आपकी कंपनी मतलब आपकी इंस्टीट्यूट वगैरह कुछ ऐसा बनाती नहीं क्या सीड? नहीं, हम भी सीड बेचते हैं, लेकिन आपको बहुत लंबा पड़ेगा। हमारे यहाँ से आप सीड लेंगे तो आपको वो ट्रांसपोर्टेशन का ही खर्चा बहुत ज़्यादा आएगा। हाँ। या तो आपको ऐसा इंटरेस्ट रहा तो आप मुझे कॉल कीजिए। चलेगा, ठीक, थैंक यू। क्वेश्चन आहे सर का? सर मार्केटचं आता काय सध्या स्टेटस आहे? म्हणजे मार्केट अवेलेबल कमी होत आहे हळदीच्या विक्रीसाठी, तर म्हणजे आपल्याला विदर्भातून डायरेक्ट हिंगोली वसमतपर्यंत तरी न्यावं लागतंय. हो, आपल्या विदर्भात आतापर्यंत मार्केट नव्हते, पण आता रिसोडला रिसोडला आहे आठवड्यातून का? एक दिवस हा, auction गुरुवारला असते, असते ते वाशिमला रिसोडला. असते. हा, तर आता हिंगोलीलाही हळूहळू- हिंगोलीलाही आहे आपल्या समजा. दारवा दिग्रसलाही असते एक दिवस आठवड्यातून. आहे का दारवाला? हो हो, तिथेही आहे. अच्छा, दारव्यातला दिवस माहिती आहे का सर आपल्याला कुठला? दिवस एक्झॅक्ट आता आठवून नाही बरं, राहिला, बरं, पण आपण कॉल केला एपीएमसी मार्केटमध्येच आहेत ना सगळं? एपीएमसी मार्केटमध्येच आहे. दारवा हो. कारंजाला तर मागच्या वर्षी एकदा सुरू झालं होतं, पण ते पण बंद होऊन गेलं. हो, ते मग काय दुसरं काय? म्हणजे सुरळीत पुरवठा नसते, दर आठवड्याला येत हा, नाही, हा. त्यामुळे मग व्यापारी येत नाहीत. आणि अमरावती वगैरे तो एरिया नाही, अमरावतीला तर नाही नाही. ना? एक नाही आपल्या तर नागपूरला इथं नाही, AP? नागपूरलाही नाही बहुतेक. नाही ना? नागपूरचं मनोज सर सांगू शकतील. बरं बरं, ठीक आहे थँक्यू सर. ओके. अजून कोणाचे काही प्रश्न वगैरे? चला, आणखीन काही शेतकरी बांधवांना काही हळदी आणि आळं लागवडबद्दल काही माहिती विचारायची असेल तर आणखीन विचारू शकता. झालं बहुत. चला. मला या ठिकाणी ॲग्रोविजनतर्फे बोलवण्यात आला आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी ॲग्रोविजनचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. हळद आणि आलं लागवड, टर्मिनिक अँड जिंजर कल्टिवेशन याबद्दल म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की सर्वच लोक आपण म्हणजे उत्सुक असतो, कारण म्हणजे काय जे एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोपं पीक म्हटलं तरी चालेल. आणि विशेष म्हणजे आजकाल जे त्यांनी सांगितलं साहेबांनी, जंगली जनावर वगैरे जे आहेत आजकाल, रानडुक्कर वगैरे म्हणा किंवा ते नीलगाय ज्याला म्हणू आपण, तर अशा टाईपचा प्रादुर्भाव म्हणजे याच्यावर डायरेक्ट अटॅक करत नाहीत कोणी किंवा वानर वगैरे खात नाहीत. त्याकरता हा फारच उपयुक्त आपल्याला यांनी आपल्या साहेबांनी मार्गदर्शन दिलं, स्वप्नील कोकाटे साहेबांनी. तर त्याबद्दल आपण ॲग्रोविजन आणि आपण सर्व इथं उपस्थित शेतकरी बांधू आणि माझ्यातर्फे आपण त्यांचे सहर्ष स्वागत आणि त्यांचं अभिनंदन करू. तसेच आता यानंतर आपल्याला डबल एक याच्यासोबतच म्हणजे त्याची प्रक्रिया कशी प्रोसेसिंग केल्या जाईल. सर्वात मेन म्हणजे आता जसं आपल्याकडे प्रॉडक्ट तयार आहे, म्हणजे उत्पादन भेटलं, पण त्याच्यानंतर त्याचं प्रोसेसिंग फार महत्त्वाचं असते. त्याकरता आपल्याला इथे मनोज गायधने साहेब
जे आहेत ते आपल्याला मार्गदर्शन देतील की त्याचं म्हणजे प्रोसेसिंग कसं करायला पाहिजे, त्याचं आपण माल काढल्यानंतर त्याची प्रक्रिया कोणत्या प्रकारचे करण्यासाठी कोणत्या ठिकाणी उपयुक्त होईल अशा टाईपचं ते मार्गदर्शन आपल्याला करतील. तरी आपण त्याचं मार्गदर्शन ऐकून घेण्याची कृपा करावी. याच जिच्यामुळे मी इथे उभा आहे ती माझी जन्मदात्री आई, आणि मरेपर्यंत जिच्यामुळे मी अन्न खाऊ शकणार आहो ती माझी काळी आई. ज्या समाजातल्या महापुरुषांमुळे आपण इकडे जडणघडण घडलो, त्यांनी चांगले काम केले, या तमाम महात्म्यांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आमचे मित्र कोकाटे सर, सांगळे सर आणि रामकृष्ण सर, आणि आपण या देशातील सुज्ञ नागरिक, शेतकरी बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, मी मनोज गायधने कृषी पर्यवेक्षक म्हणून समुद्रपूर तालुक्यात जिल्हा वर्धा येथे कार्यरत आहे. माझं तिथे प्रभारी म्हणून मंडळ कृषी अधिकारी म्हणून सध्या कार्यरत सुरू आहे, आणि त्याच तालुक्यातला रहिवासी असल्यामुळे मी माझ्या जीवनाचं ध्येय ठेवलं की बाबा आपण काळ्या आईची सेवा करत आपल्याला विषमुक्त जर अन्न पाहिजेत तर विषमुक्त अन्न कसं पिकवता येईल त्याच्याबद्दलची जनजागृती करणे, आणि दुसरं तालुक्यामधलं महत्त्वाचं पीक ज्याला भौगोलिक मानांकन मिळालं, म्हणजे जगामध्ये अशी काही हळद आहे तिला वेगळी नाव मिळालं, तिचं पण प्रचार प्रसार केला तर निश्चितपणानं तिचं डिमांड वाढेल, मागणी वाढेल, आणि त्याद्वारे शेतकऱ्याचं आर्थिक भलं होणार, आणि त्याच्यासाठी मी काम सातत्याने करत आहे. आपल्याला माहीतच आहे की हळद आरोग्यासाठी कशी उपयुक्त आहे. हळदीचा आपल्या रोजच्या जेवणामध्ये उपयोग होतो, चवीसाठी आपण उपयोगी होतो, आरोग्यासाठी चांगला आहे असं म्हणतो. वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनामध्ये आपण तिचा वापर करत असतो, साबणामध्ये असेल, क्रीममध्ये असेल, है ना, औषधी याच्यामध्ये पण असतो, आणि त्याच्यामुळेच जी काही त्वचा नितळ सुंदर होते, आणि त्याच्यामुळे आपण असं नेहमी म्हणत असतो की पी हळद आणि हो गोरी. जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एक प्रकारचं संरक्षण हळदीमुळं मिळतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे किंवा विषाणुरोधक आहे, आणि म्हणूनच कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा हळद आपल्याला वाढ झालेली, म्हणजे खाण्यामध्ये तिचा वापर वाढलेला दिसतो. आणि जे काही मागच्या वर्षीचे दर वगैरे वाढले की नाही, तर ते कोरोनामुळे आपल्याला लक्षात आलं की विषाणुरोधक हळद आहे, जंतुरोधक हळद आहे, ती ज्या देशामध्ये पिकत नाही तिथे सुद्धा त्याचा वापर वाढला, आणि मुख्य जगामधलं 80% उत्पादन त्या देशामध्ये भारतामध्ये हळदीचं होतं, तिथे खाल्ल्या जातं. इथंही थोड्याफार प्रमाणामध्ये हळदीचा वापर होत होता, पण तो सुद्धा वाढलेला आहे. मगाशी कुरकुमींचा विषय काढला होता. हळदीमध्ये जे कुरकुमीन असतं तेच हळदीमधला मुख्य घटक आहे, आणि ते औषध म्हणून काम करतं, शरीरातली सूज कमी करण्याचं काम करत असतं, मदत करत असतं. मग त्याच्यासाठी आपल्याला सकाळी गरम पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून प्यायलं तर आपली प्रतिकारक्षमता तर वाढते, परंतु बुद्धीसुद्धा तल्लख होते. आपल्याला माहिती असेल की एक वय गेल्यानंतर साधारणपणे विसरभोळेपणा नावाचा जो काही रोग होत असतो तर तो न होऊ देण्याचं काम ही हळद करत असतं. त्याच्यामुळे याचा हळदीचा मेंदूशी खूप मोठा संबंध आहे, आणि म्हणून रोजच्या जेवणामध्ये हळद ही असलीच पाहिजे. हळद एक ताकदवान अँटीऑक्सिडंट आहे जे कॅन्सरच्या कोशिकाशी लढतं. म्हणजे आता कॅन्सरविषयी जर हळद लढत असेल तर मग त्याच्यामधलं वेगळं काढलेलं कुरकुमीन जे महत्त्वाचं घटक आहे ते कॅन्सरसाठी वापरण्यात येतं. आता त्याच्या वेगवेगळ्या नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा वापर कशा पद्धतीनं करायचा याचे प्रयोग सुरू आहेत, आणि ते सक्सेसच्या दिशेनं चालले आहेत. म्हणजे जो माणूस रोज हळद खात असेल तर त्याला असं आपण म्हणू की याला कॅन्सरपासून धोका हा निश्चितपणाने कमी आहे.
अनेक रिसर्च झालेले आहे. त्याच्यामध्ये असं दिसतंय की रोज जर हळद खाल्लं तर ते जे काही पचन संस्था जी आहे ना तर ती चांगली कार्यरत असतं. हळद आहे, आलं आहे, ही पचन संस्थेशी चांगलं काम करणारी घटक आहे आणि म्हणून हळद ही रोज खाल्लीच पाहिजे. आणि मगाशी सांगितलं की हळदीचं जे पाणी आहे ते जर पिलं तर रक्त गोठत नाही आणि त्याच्यामुळे रक्त साफ होण्यासुद्धा हळदीचं महत्त्व आहे. कोरोनामध्ये माहीत आहे म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होतात है ना, मग हे हळद रक्त गोठू देत नाही. हळदीमधलं कुरकुमीन असल्यामुळे त्याचं काय होतं की गुडघ्याचे दुखणे असेल, सूज असेल, मगाशी सांगितलं तर परत गोष्ट आली की गुडघ्याचे दुखणे वगैरे आजकाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, तर त्याच्यातसुद्धा आपल्याला हळदीचा चांगला उपयोग करून घेता येतो. बायोकेमिस्ट्री आहे, बायोफिजिकल रिसर्च आहे, याच्यानुसार हळदीचं सेवन केल्याने ग्लुकोजचं लेवल कमी राहतं. म्हणजे एक प्रकारचं जे टाईप 2 डायबिटीज आहे त्याचा धोकासुद्धा या हळदीमुळे कमी होतो किंवा टाळता येतो. आणि शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यामध्ये आपण माहीत आहे अनेक लोक लिंबू पितात, काही काळा जो चहा घेतात त्याच्यामध्ये पण लिंबू टाकून पितात. तर लिंबू, हळद आणि मध टाकून जर पिलं तर हे जे काही पेय तयार झालेलं आहे तर हे शरीरातले जे काही विषारी घटक आहे हे बाहेर काढण्यासाठी मदत आपल्याला करतं आणि त्याच्यामुळे हळद ही अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये काय म्हटलं आहे, आपल्याला आयुर्वेदामध्ये थोडंसं जावं लागेल. म्हणजे आता जे हळद सांगतोय आपण ते आयुर्वेदामध्ये ऑलरेडी त्याची गोष्ट झालेली आहे. हरिद्रा कायजनी पित्ता निशाख्या वरवर्णिनी कृमिग्ना हळदी योषित प्रिया हट्टविलासिनी हरिद्रा कटुका तिक्ता रुक्षणा कफपित्तनूत वर्णात्वकदोष म्यास्त्र शोंडू पांडू व्रणापहा. म्हणजे हरिद्रा कांचनी पित्ता निशा वरवर्णिनी कृमिघ्नी हळदी योशीप्रिय हट्टविलासिनी अशी नावे असलेली हळद, त्याला काय म्हटलं, तिखट आहे, कटू आहे, उष्ण आहे आणि कफ, पित्त, त्वचारोग, प्रमेह, रक्तविकार, पांडुरोग आणि व्रण याचा नाश करणारी आहे. हे ऑलरेडी आयुर्वेदामध्ये सांगलेलं आहे. तर अशी ही हळद सूज नाहीशी करणारी, वेदना कमी करणारी, वर्ण कृमी नष्ट करणारी, त्वचा विकाराचा नाश करणारी, जखम निर्दंतूक करून भरून काढणारी, रुची वाढवणारी, रक्ताचे प्रसादान करणारी, प्रमेहाचा नाश करणारी, गर्भाशयाचे शोधन करणारी, पित्ताचे शमन करणारी आणि तापाचा नाश करणारी आणि विषग्न आहे. म्हणूनच ही हळद अशीच नाही, म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते स्वयंपाकघराच्या फोडणीच्या डब्यापर्यंत हिंदू संस्कृती सर्वत्र अधिकाराने आणि मानाने आढळते. आणि आपल्या महिला भगिनीसुद्धा हळदी कुंकू नेहमी घरी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला आपण जसं देव म्हणतो की नाही तर त्यांना लावत असतात. म्हणजे टर्मरिक काय, गोल्डन स्पाइस, आपण त्याला सोनेरी म्हणतो की नाही, कोणती जर गोष्टी सोनेरी झळाळी मिळाली पाहिजेत तर ही हळद ऑलरेडी गोल्डन स्पाइस फॉर फूड हेल्थ, म्हणजे आपल्या आरोग्यासाठी तर चांगलं असं सोनेरी मसाला आहे. त्याचं दुधामध्ये आपण तिला पिलं पाहिजे. टर्मरिक गोल्डन मिल्क म्हणून आता जगामध्ये प्रसिद्ध होत आहे. त्याला पाश्चिमात्य भाषेमध्ये टर्मरिक लॅटेसुद्धा म्हणतात आणि ते महागडं पेय म्हणून मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये आज दिल्या जातं ग्राहकांना आणि लोक घेतात. आज चहा सोडून हळद पिण्याची गरज आहे. द एन्शियंट ड्रिंक दॅट विल चेंज युअर लाईफ, म्हणजे हे ड्रिंक असं काही आहे का ते आपलं लाईफ बदलवू शकतं. आता मूळ मुद्द्यावर येतो. आणि वायगावला भौगोलिक मानांकन का मिळालं? भौगोलिक मानांकन दुसरं तिसरं काही नसून पूर्वजांचं पेटंट आहे. पूर्वजांना तिथे जे काही शेती करणारी लोक होते त्या भागातली, त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण जात एखाद्या धान्याची असेल, एखाद्या मसाल्याची असेल, जशी हळदीची आहे, तर त्या वायगाव गावामध्ये ती चांगली होते, तिचा चांगला रंग येतो, त्याच्यामध्ये चांगला स्वाद येतो, असं तिथं तयार केलं आणि मग हे ते तिथल्या शेतकऱ्यांनी ते ॲडॉप्शन केलं, तिथल्या त्या परिस्थितीमध्ये ते वाढलं आणि आज मग त्यांनी काय केलं, गव्हर्नमेंट कायदा केला की त्याला एक जागतिक ओळख निर्माण करून दिली पाहिजे. म्हणून त्या जो काही तो भाग आहे तो फाइंड आउट केला, शोधला की एवढ्या भागामध्ये ही अतिशय चांगली येतं
दुसरीकडं जर लावली तर ती तशीच येईल असं काही नाही. मात्र इथं जे काही गुणधर्म आहे, इथल्या मातीचे, वातावरणाचे, तिथल्या निसर्गाचे, तिथल्या माणसांचे, जे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस करतात, म्हणजे हळद लागवड करतात, पूर्ण सेंद्रिय लागवड करतात, तर तिथली जे गुणधर्म आहेत तर ते चांगले आहेत. आणि त्या भागाला म्हणून त्या भौगोलिक उपदर्शन म्हणून आपल्या वायगाव हळदीला सर्वात प्रथम भौगोलिक उपदर्शन समुद्रपूर तालुक्याला मिळालं, की बाबा इथे मुघल काळापासून हळद होतंय आणि ही हळद त्याचे वेगवेगळे गुणधर्म पुढे दिलेले आहे, तर ते होते. आणि हे प्रमाणपत्र तो वायगाव हळद शेतकरी वापरतो आणि मग जगाचं लक्ष लागतं. तो कुठल्याही प्रदर्शनामध्ये ती हळद घेऊन जाऊ शकतो, कुठल्या मोठ्या एक्झिबिशनमध्ये घेऊन जाऊ शकतो, मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकतो आणि आपली हळद कशी चांगली आहे हे पटवून देऊन आपलं प्रीमियम प्राईस मिळवू शकतो. मार्केटिंग हा विषय आहे, शेतकऱ्याला जमत जरी नसला तरी तो शिकावा असं मला वाटतं. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि मी विभागामध्ये आलो. विभागामध्ये अनेक लोक येतात, आपलं चौकटीच्या आतमधलं काम करतात, नोकरी करायची आणि मग आपलं करून जायचं. पण मार्केटिंगसुद्धा शिकलं पाहिजे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे मी प्रेझेंटेशन दिलं हे मार्केटिंगच्या अनुषंगानं होतं आणि पुढेही आहे. म्हणजे शिकता शिकतासुद्धा आपल्याला मार्केटिंग कसं करायचं बोलतासुद्धा आलं पाहिजे. तर त्याचीच गोष्ट ही म्हणजे चांगली निश्चितपणाने असावी. चांगली जर आहे तर ती चांगली खपवतासुद्धा येऊ शकतं. केंद्र शासनाचं गॅजेट आहे, त्याच्यामध्ये 80 नंबरचं जे गॅजेट आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची बेस्ट टर्मरिक वायगाव टर्मरिक बाबत प्रसिद्ध झालेलं आहे. ते आपण कधीही ज्यांच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, ते त्याच्यावरती पाहू शकतात. IPI म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया याच्या साईटवर गेलं तर हे आपल्याला पाहायला मिळतं. जगामध्ये कुठलाही माणूस ते पाहू शकतो. आपल्याला हळदीचं बॉटॅनिकल नेमची काही गरज नाही, त्याला कुरकुम्या लवंगा म्हणतात. आणि वायगाव जे काही हळद आहे त्याच्यामधलंच घेतलेलं आहे, म्हणजे जसं तसं इंग्रजीमध्ये आहे ते तसंच्या तसंच मी घेतलेलं आहे. डार्क येलो कलर आहे. इतर हळदीचा कलर हा पूर्ण तुम्हाला पिवळा फटक दिसतो, मात्र वायगावचा कलर हा डार्क येलो किंवा केशरी साईडमध्ये थोडासा मिळतो, कारण त्याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण हे जास्त आहे, 6% आहे. आपलं ISI स्टँडर्ड काय म्हणतं भारत सरकारचं, की 2% कुरकुमीन असलं तरी पुरेसं आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा तिप्पट कुरकुमीन आहे. म्हणजे 2% कुरकुमीन असणारी हळद जर पिवळी दिसत असेल तर तिप्पट त्याच्यात कुरकुमी असल्यानंतर डार्क होणार असणार कलर, आहे की नाही. आणि म्हणून त्याचा कलर डार्क आहे. म्हणजे कोणी जर म्हणजे आपल्याला सहज पाहता पहिले ज्याचा खरंच कलर थोडासा डार्क आहे ती वायगाव आहे, म्हणजे पहिलं लक्षण लगेच तुम्हाला ओळखता येतं. याच्यामध्ये कुरकुमी निश्चितपणाने जास्त आहे. त्याची अगदी वेगळी चव मिळतं वायगावची, जी दुसऱ्या हळदीमध्ये मिळत नाही. कारण तिच्यामध्ये तेलाचं प्रमाणसुद्धा जास्त आहे, 6 ते 7% हे तेल आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा जो काही सुगंध आहे हा अतिशय चांगला तीव्र असा सुगंध येत असतो. आणि त्याच्यामुळेच मगाशी जे म्हणत होते की बाबा मेडिकल व्हॅल्यू किंवा औषधी जे गुणधर्म आहे आणि त्याच्यामुळे या हळदीला औषधी गुणधर्म हे जास्त आहे. कारण मेडिसिनमध्ये वापरणारा घटकच हा तिप्पट त्याच्यामध्ये असल्यामुळे औषधी गुणधर्म हा निश्चितपणाने त्याच्यामध्ये जास्त आलेला आहे. आणि म्हणून थोडी जरी वायगाव हळद आपण भाजीमध्ये वापरली, इतर हळद जर 1 चम्मच टाकत असेल तर ही हळद निश्चितपणाने तुम्हाला अर्धा चम्मच टाकली तरी काम पुरेसं होतं. आणि समुद्रपूर तालुक्यामध्ये याची संपूर्ण लागवड जी आहे तर ते विषमुक्त पद्धतीने करतात. म्हणजे कुठलंही रासायनिक द्रव्य त्याच्यात वापरत नाही, खतं रासायनिक वापरत नाहीत आणि फवारणीसाठी सुद्धा रासायनिक कुठल्याही केमिकल, इन्सेक्टिसाईड, कीटकनाशक, बुरशीनाशक याचा वापर केला जात नाही. अशा पद्धतीचं लोगो जो काही वायगाव हळदीचा वापर करताय त्याला वापरावा लागतो. ते केंद्र शासनाचं प्रमाणपत्र मिळालं की अशा पद्धतीचा लोगो त्याच्या उत्पादनावरती त्याला वापरण्याची परवानगी ही मिळत असते, है ना.
त्याच्यामध्ये सांगितलं आहे की डिस्क्रिप्ट गुड म्हणजे हे जे काही वायगाव हळद आहे ते काय कसं आहे, तर ते तिथलं पारंपरिक पीक आहे समुद्रपूर तहसीलचं. दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलं आहे की ते कफ जो होतो, कफ आहे, खोकला आहे, याच्यासाठी ट्रॅडिशनली वापरतात, आपणही वापरतो. आणि ही व्हेरायटी जी आहे तर ती कमी कालावधीची आहे. सरांनी मगाशी सेलमचं सांगितलं की तिला 9 महिने पूर्ण होऊ द्यावं लागतं, मात्र ही व्हरायटी 6 महिन्याची आहे, 180 दिवसाची. मग फायदा काय, तर 180 दिवसाची व्हेरायटी जर तिला मेच्या 15 नंतर लावली किंवा जूनमध्ये लावली तर ती डिसेंबरच्या 15 पासून काढणीस येतं, किंवा डिसेंबर संपल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण काढू शकतो. आणि काढल्यानंतरचा कालावधी तुमच्याकडे पाणी असेल, आमच्याकडे पण लोक मग कांदा घेतात किंवा आणखी इतरसुद्धा एक पीक घेऊ शकतो. ज्यांच्याकडे 9 महिन्याची व्हेरायटी आहे ती नंतरची तशा पद्धतीचे पिकं घेऊ शकत नाही, कारण नंतर ऊन वाढलेलं असतं. हा एक फायदा या व्हेरायटीचा आहे. जवळपास जेवढे काही शेतकरी लावतात, समुद्र तालुक्यातले जवळपास 500 शेतकरी हळद लावतात. त्याच्यापैकी मॅक्झिमम जे काही शेतकरी आहेत ते क्लस्टर वाईज आहेत, म्हणजे वायगावची आहेत. एक पर्टिक्युलर गावाच्या गावं त्या पद्धतीनं काम करणार आहे. तिथली मातीमध्ये ती एक गोष्ट रुजलेली आहे आणि त्याच्यामुळे तिथे वायगाव होतं. इतर व्हेरायट्या वेगवेगळ्या माध्यमातून तिथे आणण्याचा प्रयत्न केला की बाबा दुसरी व्हेरायटी ही चांगली आहे, ही लोकल व्हेरायटी काही बरी नाही, ही थोडीशी कमी उत्पादन देते. पण दुसऱ्या व्हेरायट्या काही टिकल्या नाही, त्या पुन्हा बाद झाल्या. तिथे सेलम पण आणून लावली, डिपार्टमेंटनी पण दिली होती, पण त्या सगळ्या बाद झाल्या आणि पुन्हा आता वायगावच तिथे सुरू आहे. त्याचा जो पावडर असतो ना वायगावचा, तो असा वेगळ्या पद्धतीचं त्याचं टेक्स्चर आहे. म्हणजे हाताळ्याला जर आपण लावलं तर ते मुलाम आणि वेगळ्या पद्धतीचं त्याचं टेक्स्चर आहे. सॉफ्ट म्हणजे असं सॉफ्ट टेक्स्चर आहे. आणि पंजंट म्हणजे तीव्र जो आहे सुगंध तो तुम्हाला मगाशी सांगितलेला आहे ना. आणि चांगली जाडच्या जाड अशी त्याची जे हळकुंड असतात ती जाड असतात. ते तुम्हाला बाकी याच्यातले जे गावं वगैरे सांगितलेलं आहे, जवळपास 400 शेतकरी म्हटलं आहे, कारण त्यावेळेस 400 होते, आता परत वाढ झाली, 500 शेतकरी आहे. आणि हा तालुक्याचा नकाशा आहे की जिथे तुम्हाला दिसतं की ते जे डार्क स्पॉट आहे ते मुख्य गावं आहेत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये हळद होती. आणि इतर जे गावं आहे तिथे म्हणजे कोण्या गावामध्ये 2 शेतकरी असेल, कोण्या गावामध्ये 4 शेतकरी असेल, अशा पद्धतीनं होत असतं. जुन्या काळाचा रेकॉर्ड सांगितलेला की मुघल काळापासून तिथे हळद लावली. आणि तिथला जो काही मुघल सुभेदार होता तर त्यांनी तिथे एक छोटे छोटे पट्टे पण माळी समाजाच्या लोकांना दिले होते की बाबा तुम्ही हे हळदच लावा. आणि आपल्याला माहीत असेल की मुस्लिम कमिटीमध्ये हळद मोठ्या प्रमाणात वापरतात, तर त्यांच्याकडे ती हळद जायची आणि मग बाजारपेठेमध्ये जायची. आणि मग बाजारात जाता जाता या हळदीला मग लोकांनी काय म्हटलं की बाबा वायगावचीच हळद द्या. तेव्हा काही असं नाव नव्हतं, हळद म्हणजे हळद, वायगावचीच द्या, वायगावचीच द्या असं म्हणता म्हणता त्या हळदीला वायगावी हळदच नाव पडलं. आणि आज ते नाव या भौगोलिक मानांकनाच्या निमित्तानं जगभरात घेतलं जातं. त्या गावाची ओळख वायगाव असं गाव जरी असलं तरी कंसामध्ये हळद्या असं म्हणतात त्याला, वायगाव हळद्या. आणि त्या व्हेरायटीचं नाव वायगाव हळद. इथली मेथड ऑफ प्रोडक्शन म्हणजे तयार करण्याची जी काही हळद कल्टिवेशन म्हणजे लागवड पद्धत पूर्ण ऑर्गॅनिक आहे, ते मग अशीच सांगितलं तुम्हाला. आणि आत्माने काय केलेलं की सर्टिफिकेशन म्हणजे सेंद्रिय करताय तुम्ही, विषमुक्त करताय, पण त्यालासुद्धा प्रमाणपत्र लागतं. आणि ते प्रमाणपत्र मिळवून देण्याचं काम कृषी विभागात संलग्न एक आत्मा म्हणून संस्था आहे, तर त्यांनी 50-50चे असे 7 गट स्थापन केले आणि 350 शेतकऱ्यांचं प्रमाणीकरणामध्ये ती मंडळी आणली. पण त्याच्यापूर्वी जेव्हा आत्माची योजना यायची होती, केंद्र शासनाची एक दुसरी सर्टिफिकेशनची योजना आहे ज्याच्यामध्ये थर्ड पार्टी सर्टिफिकेशन म्हणतात, ज्याच्यामध्ये दरवर्षी पैसे भरावे लागतात. तर तशा शेतकऱ्यांचा मी पहिल्यांदा गट केला आणि विनाअनुदानित तत्वावरती 3 वर्ष ती योजना राबवली आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा सर्टिफिकेशन आम्ही प्राप्त केलं होतं. लागवडीसाठी याचे खरं म्हणजे मातृकंद जो असतो तर तोच वापरतात. आणि वाढवायची असली हळद
तर जो ज्याला घोळी म्हणतात म्हणजे मातृकंदाच्या नंतर निघालेलं जे पहिलं असतं तर ते वापरत असतात वाढवायसाठी. तसं जे नंतरचे फिंगर्स जे असतात तर ते किंवा शेंगा ज्याला म्हणतो तर ते पण वापरले तरी चालतात. ते मगाशी स्वप्नील भाऊनी सांगितलेलं आहे की तुम्हाला किती ग्रॅमचे 40 ते 50 ग्रॅमचा जर वजनाचा साईजचं असलं की ते उत्तम आपल्याला वापरता येतं. पाण्याचं पण नियोजन त्यांनी सांगितलेलं आहे. हे आता लवकर क्रॉप पीक असल्यामुळे याला पाणी व्यवस्थापन आपल्याला इकडे उशिरापर्यंत देण्याची गरज नाही. मात्र ऑक्टोंबर ते नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या महिन्यामध्ये आपल्याला पाणी द्यावं लागतं. अरे कसं लावायचं काय लावायचं सरांनी सांगल्यामुळे त्याच्यामध्ये जात नाही. फक्त हे पीक लहान आहे एवढंच आहे, म्हणजे कालावधी याचा कमी आहे. बाकी लागवड पद्धत सारखीच आहे, फक्त ऑर्गॅनिक पद्धतीने इकडे लागवड करतात एवढंच आहे. आता हे पावडर बनवण्यासाठी आपल्याला मात्र जेव्हा काढतात आणि मग नंतर प्रोसेस करतात त्याच्यानंतर पावडरचा जो विषय आहे तो तुम्ही पुढे घेणार आहे. काय करतात की हळद काढली, खंदून काढतात किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढतात, वेचतात आणि त्याच्यानंतर मग त्याला काय करतात की बॉईल करतात. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे करायचे असले आणि छोट्या प्रमाणामध्ये त्यांनी जसं म्हटलं की घरगुती करायचं तर काप केले, वाळवले आणि त्याचा पल्वरायझरमध्ये किंवा मिक्सरमध्ये जरी घरगुती करू शकत तर पावडर करायला प्रॉब्लेम नाही. पण ज्याला पावडर मोठ्या प्रमाणात करायचं आहे त्यांनी पल्वरायझर किंवा तशा पद्धतीचं ग्राइंडर घेणं आवश्यक आहे. मग हळकुंड आपण वाळवले बॉईल केल्यानंतर की मग त्याला पॉलिश करावं लागतं. त्याच्यातला खडबडीत भाग जो आहे वरचा तो निघाला पाहिजे. चांगले गुळगुळीत कांड्या दिसल्या पाहिजेत. चांगल्या गुळगुळीत दिसलं की जे चांगलं दिसतं ते बाजारामध्ये विकलं जात असतं आणि त्याच्यामुळं त्याला आपल्याला पॉलिश करावं लागतं. ते ड्रम पॉलिश असतात किंवा मोठे मोठे ट्रॅक्टरवरचे पॉलिशर असतात, ते पण बाजारात मिळतात. आपलं शेती किती आहे आणि आपल्याला किती प्रमाणात पॉलिश करायचं आहे याच्यावरती प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. आणि तशा पद्धतीचं बॉयलर, तशा पद्धतीचं पॉलिशर आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि ग्राइंडिंग म्हणजे तशा पद्धतीचं पावडर करण्याची यंत्रसुद्धा आपल्याला अगदी 15-20 हजारापासून तर लाखो रुपयापर्यंतची बाजारामध्ये उपलब्ध आहे. वायगाव टर्मरिकमधलं हे 100 ग्रॅममधलं आपल्याला व्हॅल्यू ज्याला त्याच्यामध्ये कुठले जे घटक आहे तर ते दिलेले आहेत. आणि हे एक कृष्णा व्हरायटी आणि वायगाव व्हरायटी याच्याशी थोडंसं तुलनात्मक हे केलेलं आहे. तर निश्चितपणे वायगावचं उत्पादन कमी आहे, त्या कालावधी कमी आहे, मात्र औषधी गुणधर्म आणि चांगली आहे ती असं आपल्याला दिसतं. त्याचा ॲरोमा चांगला आहे ना आणि त्याच्यामुळे तिची किंमतसुद्धा आज बाजारामध्ये जास्त मिळायला लागलेली आहे. आता हे कुरकुमीन जास्त आहे हे सांगण्यासाठी काय करायला लागतं की आपल्याला सॅम्पल टेस्ट करावं लागतं. आपल्या नागपूरला क्वालिकेम लॅबॉरेटरीज आहे, प्रायव्हेट लॅबॉरेटरीज, तिचे टेस्ट करता येतं. स्पाईस बोर्डाचं म्हणजे चांगलं ऑथेंटिक जर पाहिजे असलं तर स्पाईस बोर्डाची लॅबॉरेटरी मुंबईला आहे, तिथे आपण करू शकतो है ना. किंवा त्यांची पूर्वी कोचिनला एकच लॅबॉरेटरी होती, मग त्यांनी आता मुंबईला दिलेली आहे, तिथे आपण टेस्ट करू शकतो. आणि ते टेस्ट केलेलं सर्टिफिकेट आपल्याला जर मार्केटिंग करायचं असलं तर ते गरजेचं आहे. आणि हे अशा पद्धतीचे मग ते स्पाईस बोर्डाचं दिसतंय तुम्हाला. आमच्या घरच्या शेतावरचं सुरुवातीला केलं होतं तर 5.6% कुरकुमीन दिसतं. एका दुसऱ्या शेतकऱ्याचं आहे तिथे 6.96 आहे. म्हणजे थोडा बहुत फरक आहे ना, पण तुम्ही ॲव्हरेज जर काढला तर ते 6% कुरकुमीन येतं. एक शेतकऱ्याला आमच्या विभागातर्फे चांगल्या पद्धतीची हळद घ्यायला लावली तर त्यांनी त्याच्या विषमुक्त शेतीमधून 32 क्विंटल वाळलेल्या हळदीचं उत्पादन काढलेलं आहे ना. त्याची ते पेपरमध्ये बातमी आलेली आहे, ते तुम्हाला दाखवतो आहे. 2 एकरमध्ये होतं आहे ना. आणि ओलं जर आपल्याला म्हणायचं असलं तर याच्या 5 पट गुणिला केलं की ओलं जे काही आपल्याला मिळतं माल म्हणजे वाढवायच्या पूर्वीचा तर तो निघत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी हे मला वायगाव न्यायचे असल्यामुळे हे मी इथे गेलेलं आहे मुंबईला
गोरेगावचं एक्झिबिशन आहे आणि त्या एक्झिबिशनमध्ये आत्माच्या स्टॉलवरती मी ते जे काही ॲम्बॅसिडर आहेत कांगोचे त्यांना ते माहिती देत आहे. अशा पद्धतीचे ते हळकुंड आणि मातृकंद त्याचा पावडर तशा पद्धतीनं केलेला आहे है ना. सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धतीचं पावडर केल्यामुळे काय होतं, पॅक केल्यामुळे याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे काही कालावधीनं तेल संप्लवनशील असल्यामुळे ते बाहेर निघतं, बाहेर पसरतं आणि धुळीचे कण त्याच्यावर येतात आणि मग ते चिकटतात आणि मग ते खराब वाटतं. बाहेर आपण हात लावला की त्याला खराब वाटतं. म्हणून आता नवीन अशा पद्धतीचे पॅकेजिंग केले तर याच्यामध्ये मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं बाहेर तेल पण नेत नाही आणि चांगल्या पद्धतीनं आपण मार्केटिंग करतो. याच्यामध्ये माझी आई दिसत आहे. मी नोकरी करत आहे परंतु शेती ती बघते आणि अनेक ठिकाणी तिचा गट आहे, शेतकरी कंपनी आहे, त्या माध्यमातून ती विकत असते. आणि म्हणून पेपरवाल्यांनी बघा तिचं नाव शोभा कायद्याने त्यांनी तसंच करून दिलेलं, बहरलेल्या उद्योगाला संघर्षाची शोभा. म्हणजे ती संघर्ष केला शेतीमध्ये, ते हळूहळू मार्केटिंग करता करता अशा पद्धतीनं आणि तिला पुरस्कार पण वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेले आहेत. सह्याद्रीवरती ती माहिती देत आहे हळदीबद्दलची. इथे तुमचा जो ए नंबरचा जो हे आहे ब्लॉक आहे त्याच्यामध्ये ती तुम्हाला भेटेल. हे आकाशवाणीवरती माहिती देत आहे. त्याच्यानंतर आपले प्रदर्शनं असतात तिथला तो फोटोग्राफ्स आहे. ॲग्रोव्हिजनमध्येच गडकरी साहेबांनी स्टॉलला व्हिजिट दिली ते आहे. WTO वर्ल्ड ट्रेड सेंटरचं एक्झिबिशन सेंटर असतं तिथे पण ती गेलेली आहे. खूप ठिकाणी ती एकटी जाते, फक्त पहिला वर्ग पास आहे. आणि माझ्यासोबत शिकता शिकता म्हणजे मला शिकवता शिकवता तिला पण काही जोडाक्षरण हे ते आली आणि तिची थोडीशी शिकायची इच्छा निर्माण झाली आणि 45व्या वर्षी त्यांनी 4थीची परीक्षा दिली आणि पास झाली. आणि म्हणून सुरुवातीलाच म्हटलं की तिच्यामुळं मी उभा आहे. एक तिला मिळालेले पुरस्कार आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा महिला मेळाव्यात पुरस्कार मिळाला आहे. KVK सेलसुरा वर्धा त्यांनी सेंद्रिय शेती म्हणून केलेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने कृषीभूषण सेंद्रिय शेती जे 7 लोक होते त्याच्यामधली महाराष्ट्रातली एक महिला जी सेंद्रिय शेती करते म्हणून तिला पुरस्काराने गौरवित केलेला आहे. आपल्याला आणखी एक प्रमाणपत्र ठेवणं गरजेचं आहे आपण मार्केटिंग करताना. ते म्हणजे आपल्या जी काही हळद आहे हो ऑर्गेनिक आहे काय आहे किंवा ज्याच्याकडे पहिल्याच वर्षी ऑर्गेनिक होत नाही, मग त्यांनी त्याच्यामध्ये कुठलेही कीटकनाशक नाही आहे अशा पद्धतीचं लॅबॉरेटरीचं टेस्टिंग केलेलं जर प्रमाणपत्र ठेवलं तरीसुद्धा ग्राहकाला हा त्याच्याबद्दलचा विश्वास हा येऊ शकतो. आणि ते जे रिलायबलचं लॅबॉरेटरीचं प्रमाणपत्र आहे तर ते आम्ही घेत असतो. हे बघा वायगाव हळदीचे हळकुंडाची साईज बघा, म्हणजे एवढी साईजचं तुम्हाला ते मिळू शकतं. हे सेंद्रिय शेतीचं जे प्रशिक्षण आहे ते तिने 5-7 दिवसाचं ते केलेलं आहे वनामतीला. त्याच्यामध्ये पहिल्या लाईनला आई बसलेली आहे. दुसरं हे PGS इंडियाचं ऑर्गेनिकचं प्रमाणपत्र आहे जे आम्ही सातत्यानं सोबत ठेवत असतो आणि दाखवत असतो ग्राहकाला. केरळाचे काही आपण म्हणतो की नाही बाबा विकायची कुठे हळद विकायची कुठे, तर ही केरळाची मंडळी हे त्यांनी नाव ऐकलं, फोन नंबर घेतले आणि ते आमच्याकडे आले का खरंच तुमच्याकडे अशा पद्धतीची हळद होते ऑर्गेनिक आहे आम्ही बायर्स आहोत घ्यायची का, तर ते आले विमानाने आणि त्यांना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणची हळद दाखवलेली आहे ना. वायगाव समुद्रपूर भागामध्ये हे वायगावचंच आहे क्षेत्र आणि तिथे मी शेतीशाळा पण घेतलेली आहे की बाबा अशा पद्धतीची हळद आहे तिला चांगल्या पद्धतीने कशी वाढवायची, त्याच्यामध्ये काही ज्या काही त्रुट्या असेल तर त्या काढून कशा देता येईल, चांगल्या पद्धतीचं बियाणं कसं करता येईल, तर याच्यासाठी शेतीशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून फील्डमध्ये सुद्धा मार्गदर्शन करत असतो.
हळद पिकावरील महिलांच्या शेतीशाळेचा शेती दिन कार्यक्रम घेतला. दुसऱ्या साईडला एक तुम्हाला हे दिसतं तर APMCमध्ये स्पाईस बोर्डवाल्यांना बोलावलं आणि APMCतले सगळे व्यापारी आणि सगळे आम्ही बाबा आमची हळद जर आम्ही इथं पिकवतो तर इथेच त्याचं मार्केट असू नये याच्यावर चर्चा केली आणि व्यापाऱ्यांना म्हटलं की इथेसुद्धा आपण तुम्ही हळद खरेदी करत जाल, लोक इथे हळद आणतील म्हणजे मार्केट निर्माण होईल. म्हणजे कुठं आज आपल्या इकडे नाही आहे, म्हणजे नागपूरपर्यंत कुठेतरी व्यापारीच घेणारी आहेत, पण असं जे ऑक्शन मार्केट म्हणतो जसं हिंगोलीला आहे किंवा सरांनी सांगलं की दिग्रसला आहे तर तशा पद्धतीनं नाही. पण हा मी माझ्या परीनं एक प्रयोग केला, त्यांना रिक्वेस्ट केली, आणलं, बोलावलं, परत त्यांना बोलावतोय. मला निश्चितपणानं वाटतं की येत्या एखाद दुसऱ्या वर्षामध्ये निश्चितपणानं इथं चांगलं मार्केट निर्माण करू शकू. हे ॲग्रोव्हिजनमधलंच आहे. ज्यावेळेस ॲग्रोव्हिजन मागच्या सुरू होतं त्यावेळेस पण मी इथे भाषण देण्यासाठी म्हणा किंवा ही माहिती देण्यासाठी इथे हजर होतो. ते एक मुंबईचा फोटो आहे. शेतावरती काही परदेशी लोकंसुद्धा ऐकून आईचं येतात, हळद घेऊन जातात. का होईना का म्हणजे विदेशाचं जर लक्ष लागलं तर आपल्याकडची हळद जाईल, प्रयत्न सुरू असतो. मुंबईमध्ये एक नॅचरलचा ग्रुप आहे, म्हणजे विषमुक्त शेतीचा ग्रुप आहे. तिथे तुम्हाला दिसतं आहे की ब्रिगेडियर सुधीर सावंत त्यांच्याकडे जाऊनसुद्धा मी हळदीची मांडणी केली की ही आमच्याकडची चांगली हळद आहे, तुमचा विषमुक्तचा मोठा मुंबईमध्ये ग्रुप आहे, तिथे खात जावा ना ही हळद बघा. तिथेसुद्धा आपण प्रयत्न केलेला आहे, ते सुद्धा दिसतं आहे. हे आपल्या महाविद्यालयाचे डीन सर, पंचभाई सर, त्यांच्या माध्यमातून कॉलेजमध्ये PKVला सुद्धा त्यांनी वायगाव हळदीवर माहिती देण्यासाठी बोलावलेलं आहे. ते काळे सर आहे, दुसऱ्या वर्षी तिथे PKVमध्येच पुन्हा माहिती देण्यासाठी मला बोलावलं होतं. आमच्याकडे ट्रॅडिशनली बघा अशा पद्धतीनं हळद उकळतात, छोट्या छोट्या प्रमाणात हळद लावतात. अगदी 2 आर, 3 आर, 4 आर, 1 आरचा मोठा शेतकरी, त्याच्यापेक्षा 5 एकर वगैरे असला तर मग खूपच मोठा. तर अशा पद्धतीच्या हंड्यामध्ये जो तांब्याचा हंडा असतो त्याच्यामध्ये हळद उकळत असतात. सह्याद्रीवरती मी सुद्धा माहिती दिलेली आहे. एवढंच नाही तर इंग्लिश जे न्यूज लेटर असतं, जे इंटरनेटवर चालतं, जगामध्ये कुठेही पाहिलं जातं, तिथेसुद्धा आपण माहिती दिलेली आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात लोक इंग्लिशचा वापर करतात आणि तिथेसुद्धा त्यांनी बघावं. GI टॅग बूस्ट डिमांड फॉर वायगाव टर्मरिक, म्हणजे जे जिओग्राफिकल इंडिकेशन आहे, भौगोलिक मानांकन आहे आणि त्याच्यामुळे या हळदीला आपणच म्हणायचं खूप डिमांड आहे. म्हणजे कसं होतं की लोकांना पण वाटतं खूप डिमांड आहे, चांगली गोष्ट आहे आणि विकल्या जातं. म्हणजे हे मार्केटिंग आहे बरं का, आणि हे आपल्या शेतकऱ्याला जमलं पाहिजेत आणि म्हणून ते सांगावं असं वाटतं. म्हणजे मिळायच्या पूर्वी असं दिलं आपण, लोक येतात. मराठी पेपरमध्ये सुद्धा आपण दिलं, वायगावच्या हळदीची बातच न्यारी. म्हणजे जिथं संधी मिळतं ना तिथं आपलं देत राहायचं. म्हणजे बूस्ट. आता कोलगेटनं दात अनेक लोक घासतात, पण रोजच्या रोज येतं ना कोलगेट चांगला आहे घासा, कोलगेट चांगला आहे माहीत आहे बाबा, मग तरी येत राहतं. तर ते तसासारखंच करावं लागतं. आपली जर गोष्ट चांगली आहे तर ती सांगायला आपल्याला कशाला लाग, आपण सांगतच राहायचं नुसतं, मग बरोबर खपल्या जातं. आणि म्हणून माझी आई आज वर्षाकाठी 15 क्विंटल हळद चिल्लरमध्ये विकू शकते, है ना. आणि इतर मंडळी जर म्हणजे 200 रुपये विकत असेल तर ती 400 रुपये विकते. ते त्याच्यामुळे हे एका पेपरमध्ये दिलं की भौगोलिक मानांकनामुळे वायगाव हळदीला सोन्याचे दिवस. हे दुसऱ्या पेपरला आहे, हे तिसऱ्या पेपरला आहे, एक चौथ्या पेपरला आहे, है ना. एक शेतकरी उत्पादक कंपनी केली, आई डायरेक्टर आहे. संकट काळात मोफत बियाणे देऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात. म्हणजे थोडं जे बियाणं आहे वायगावचं वाढलं पाहिजेत, 500 शेतकऱ्यांना थोडंच होणार आहे, पुन्हा शेतकरी वाढले पाहिजेत म्हणून 25 किलो बेणं त्या शेतकरी उत्पादक कंपनीला च्या माध्यमातून लोकांना दिलं आणि पुन्हा शेतकरी आपण 100 शेतकरी पुन्हा आपण तयार करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. 128 शेतकऱ्यांना आपण मागच्या कोरोनाच्या काळामध्ये दिलेलं आहे. आणि ते कसं दिलं, बियाणे विनामूल्य हळदीचे हमखास उत्पादन द्या. म्हणजे 25 किलो न्या लावा आणि त्याचे 1.25 पट फक्त बी जे आहे बी महाग असतं, त्याच्यामुळे सुरुवातीला शेतकरी हा लागवड करत नाही.
सरांनी म्हणलं 60% रक्कम त्याच्यावरच लागते, म्हणून त्याला नाही आता पैसे देऊ नकोस तू, शेतकरी उत्पादक कंपनी आपलीच आहे, शेतकऱ्याची कंपनी आहे, पुढच्या वर्षी काय करतो, सव्वापट फक्त बियाणं जे आहे वापस देतो, बाकी तुझ्याकडे ठेव आणि पुन्हा तुझी हळद वापर. तर ही जी काही जुनी परंपरा होती बियाणं देणे आणि घेणे म्हणजे, तर ते मला आठवलं आणि त्याच्या माध्यमातून हे सांगितलं. आई म्हणले हो आपण जवस पण आणत होतो, इतर गोष्टी त्यावेळेसच्या आणत होतो, लोकांना सव्वापट नेऊन देत होतो आणि बियाण्याची टंचाई मग अशा वेळेस हे नव्हती. तर मग तो प्रयोग केला आणि 12 गावातल्या लोकांना आपण दिलासा त्या माध्यमातून देऊ शकलो. यंदा हळदीचे बियाणे घ्या, पुढील वर्षी परत करा, हे ॲग्रोनमध्ये आलेली आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर PKVला वाटलं की खरंच बाबा वायगाव हळदीमध्ये हे काहीतरी लोक करताय. इथे गायधने साहेब आहे, त्यांची आई पण आहे, आणखी चांगला समुद्रपूर तालुका आहे, विषमुक्त शेती पण करताय. तर त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून तिथली 100 शेतकऱ्यांना PDKV वायगाव टर्मरिक हे सिलेक्शन व्हेरायटी म्हणजे तिला आता सर्टिफाईड आपण बियाणं म्हणतो की नाही, प्रमाणित बियाणं, तर ते दिलं आणि 100 लोकांकडे यावर्षी तो प्रयोग आहे. म्हणजे आपण हमखास चांगल्या पद्धतीचं बियाणं लोक जे जे काही लावू इच्छित आहेत तर त्यांच्यासाठी आपण देऊ शकू. तर अशा पद्धतीचं हे गट पण आहे आईचा, ते हरिमबाबा परंपराबर शेतकरी गट म्हणतो त्याला. आणि आमची शेती खैरगावला गायधने नैसर्गिक शेती 15 एकर रोडला आहे है ना, आणि त्या शेतीच्या माध्यमातून आपण ही वायगाव हळद पिकवत असतो आणि पुढे नेण्याचं आहे. आता याच्यामध्ये आता हे तर झालं वायगावचं, पण आपल्याला ओझर तर आणखी पुन्हा पाहायचं आहे की हळदीपासून काय काय प्रक्रिया आपण करू शकतो है ना, काय काय प्रक्रिया करू शकतो किंवा जगामध्ये हळदीच्या म्हणजे काय काय उपयोग घेत असतात, कसं पॅकेजिंग केलं पाहिजे, कसं चांगला आपला माल जो आहे की आपला प्रॉडक्ट आहे हे चांगलं दिसलं पाहिजे, त्याच्याविषयी पण आपण आता माहिती घेणार आहोत. अंक सांगण्याची गरज नाही, त्याच्यावर असतं ते लिहून घ्यावं. आपण थोडं प्रक्रियेविषयी बोलूयात, कारण शेवटी कसं आहे की कच्चा जो काही माल आहे, अरे कच्चा जो काही माल आहे याला काही खूप किंमत मिळत नाही, मात्र त्याचं व्हॅल्यू ॲडिशन जर करू शकलो, प्रक्रिया जर केलं तर आपल्याला हमखास रक्कम ही मिळत असतं. आणि म्हणून याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे आणि या संधीचं सोनं हा प्रत्येक शेतकरी करू शकतो, शेतकऱ्याचा मुलगा करू शकतो किंवा शेतकऱ्याच्या गटामधला एखादी एन्थुजियास्टिक येऊन त्या गटासाठी काम करू शकतो. एखादी शेतकरी उत्पादक जशी आम्ही आईने 500-600 लोकांची केलेली आहे तशी एकत्रित करूनसुद्धा त्या 600 लोकांसाठी आपण काम करू शकतो. तर तो त्याच्या परीचा काय म्हणू आतमधून अशी काही उर्मी आली पाहिजेत की बाबा हे काम आपल्याला करता येतं, आणि त्याच्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षणं आणि मार्गदर्शन करण्यासाठी अनेक लोक आहेत, त्यांची भेटघाट आपल्याला घालून देता येते. तर माझा नंबर त्याच्यासाठी तुम्ही जरूर ठेवा. सरांनी आता हळद काढणी म्हणजे जे प्रक्रिया आहेत ना ते आपल्याला करावं लागतं. साधारणपणे आता जसं सरांनी म्हटलं होतं की 8-9 महिन्यांनी फेब्रुवारी एप्रिलपर्यंत काढता येतं, मात्र आपल्या वायगाव हळदीच्या बाबतीमध्ये उलट आहे. तर ती अगदी डिसेंबरच्या शेवटल्या आठवड्यापासून आपल्याला काढता येऊ शकते. म्हणजे पाने पिवळी पडून जमिनीवर लोळले, पूर्ण पानं हे झाले पूर्ण शेतामधले की समजायचं ओके. नाही तर काही कसं होतं की बाबा घाई करतात, आपल्याला कांदा लावायचा आहे किंवा चणा लावायचा आहे, मग थोडेसे पिवळे पानं काही पडले की लगेच पूर्ण पानं कापून टाकतात आणि हळद काढणं सुरू करतात. मात्र याच्यामध्ये जे काही तुमचं प्रॉडक्ट आहे याच्यामधलं कुरकुमीन कमी होतं. का कमी होतं? तुम्ही जे पिवळे पान पडलं ते कापलं ना, ते पिवळं पूर्ण वाळलं पाहिजे होतं. वाळलं असतं म्हणजे काय होतं की त्याच्यामधलं जे पूर्ण अन्न आहे तर ते त्या कंदामध्ये जातं आणि तेव्हा त्याच्यातला कुरकुमीन आहे किंवा चांगला सुगंध आहे, औषधी गुणधर्म आहे, ते पूर्ण त्याच्यामध्ये उतरतात आणि ते गरजेचं आहे. म्हणून पूर्ण शेत जोपर्यंत पूर्ण अगदी म्हणजे निकाल दिसत नाही, पूर्ण वाळलेलं दिसत नाही, तोपर्यंत हळद काढायची नाही.
कंद काढण्यापूर्वी संपूर्ण पाने जमीनलगत कापून घ्यायची म्हणतात, ते बरोबर आहे. कुदळीनं कंद काढावे. त्याच्यामधले 2 म्हणजे जेठे गड्डे म्हणजे मोठे ते मातृकंद वेगळे काढायचे आणि कन्याकंद म्हणजे फिंगर्स वेगळे करायचे है ना. दुसरं एक लक्षात ठेवावं लागतं की काढणीच्या वेळेस त्या कंदांना इजा नाही झाली पाहिजे. इजा झालेले जर कंद असले आणि ते जर साठवणुकीमध्ये ठेवले तर ते सडण्याचे जास्त चान्सेस असतात है ना. म्हणून त्याला जखम झालेले कंद समजा काही असू शकतात तर ते वेगळे काढून ठेवायचे. म्हणजे लागवडीसाठी ते आपल्याला वापरायचे नाहीत, ते प्रक्रियेसाठी वापरले तरी चालतात. आता गादी वाफ्यावरची हळद काढण्यासाठी 2-3 प्रकारचे यंत्र वापरतात. ट्रॅक्टरवर आधारित वेगवेगळ्या ठिकाणी आता यंत्र पण आहेत, काही गुजरातमध्ये विकसित झालेले आहेत, आपल्याकडे पण आहेत है ना. ते आपल्याला इंटरनेटवर पण उपलब्ध असतात आणि ती यंत्र आपल्याला वापरून आपल्याला हळद ही लवकर काढता येऊ शकते है ना. ट्रॅक्टरवर आधारित यंत्र आहेत ते सगळे, ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरवर आधारितसुद्धा यंत्र आहेत. पण त्याच्यासाठी कसं आहे, त्याच लाईनमध्ये बरोबर हळद लागल्या गेली पाहिजे. म्हणजे ट्रॅक्टरवर लागवड केलेली हळद असेल तर ती बरोबर जे ट्रॅक्टरचे चाकं आहे त्याच्यातून चालून ते यंत्रसुद्धा तसं काढेल. म्हणजे मॅन्युअली आपण हळद लावू 5 फुटावरची आणि मग म्हणू की बाबा ट्रॅक्टरनी काढायची, ते जमणार नाही. म्हणजे यांत्रिकीकरण लागवडीत पण पाहिजेत तर मग ते काढतासुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं येणार. काढलेली हळद वेगवेगळी केली, मातृकंद वेगळे केले, हे जे प्रक्रिया करायची आहे ते जे आपले कंद आहे ज्याला बोटकंद म्हणू, कन्याकंद, ते वेगळे केले की मग ते हळद आपल्याला शिजवावी लागते. हळदीमधील मातीचा वास किंवा त्याच्यामधला जो जिवंतपणा आहे तो मारण्यासाठी आपल्याला हळद शिजवावी लागते आणि म्हणून मग ते लवकर वाढत असतं. आता पारंपरिक पद्धती ते मगाशी तुम्हाला दाखवलं, कढई अशी त्याच्यामध्ये शिजवतात. कढईत कंद भरतात, पाणी वरती गोणपाट टाकतात, काही ठिकाणी आमच्याकडे शेणाचा थर पण थोडासा ठेवतात आणि ते तोंड बंद करतात. बंद केल्यामुळे काय होतं की कुकरसारखं थोडंसं जास्त वाफ तयार होती आणि मग ते आपल्याला शिजतं. आता शिजल्यानंतर आपल्याला त्याचं पाहतात की बाबा हे खरंच शिजलं की नाही, तर मग एक हळकुंड काढायचं आणि त्याच्यामध्ये जे डबीची काडी आहे ते पूर्ण अशी टाकून बघायची, काडी आरपार जर गेली तर समजायचं का शिजलं. मग ते 2 बांबूच्या साह्यानं बाहेर काढतात आणि मग ते सुकवायला. आता इकडे काही म्हणजे आपण जरी म्हणत असलो की बाबा मातीवर सुकवायची नाही, माती लागतं, त्याचं जंतू वगैरे त्याला लागतात, पण आपल्याकडे सर्रास मातीवरचं जीवन आहे आणि माती चांगलं असं खड्यासारखं चांगलं असं करतात आणि त्याच्यावरती ते सुकवतात. सुधारित पद्धतीमध्ये कंद स्वच्छ धुवून मुळ्या कापून आहे ना अशा पद्धतीनं कापून घ्यायचं असतात. गड्डे काढल्यापासून 2-3 दिवसात प्रक्रिया करावी लागते. पण आता कसं होतं की आपण जरी म्हणलं असतं 2-3 दिवसात करा, पण आपल्याला जसा जसा वेळ मिळतो तसे प्रक्रिया करतात लोक. अगदी 1-1 महिनासुद्धा लावून ठेवतात, झाकून ठेवतात आणि त्याच्यानंतरसुद्धा प्रक्रिया करतात. कारण हे जे शेतजमीन आहे जिथून कंद हे सगळं काढलेलं आहे तर तिला पेरायला आपल्याला मग कोण मिळतं, आपल्यालाच करावं लागतं. मजुराची समस्या माहीत आहे तुम्हाला, म्हणून इकडे लक्ष दिलं तर इकडं गडबड होते, म्हणून पहिलं पेरण्याचं काम करतात. पण एक तसं असलं पाहिजे की जेवढ्या लवकर प्रक्रिया केली तर त्याच्यामधले जे काही घटक आहेत हे कमी होत नाही, तेवढेच्या तेवढे त्याच्यामध्ये चांगले राहतात आणि म्हणून ते लवकर केलं पाहिजे म्हणतात. आता या सुधारित पद्धतीमध्ये कसं करतात की डिझेलच्या ज्या टाक्या असतात त्याला ते बरोबर बसवतात. तुम्हाला पुढचा फोटो दिसेल, तुम्हाला दाखवते पुढचा फोटो, या फोटोवरून लक्षात येईल. हे बघा, याच्यामध्ये ते शिजवतात आणि याच्यामध्ये जास्त पण मावतं हळद आणि ते शिजवायची आणि मग उन्हामध्ये वाळवायची. अशा पद्धतीने ते वाढत असतात. याच्यामध्ये लवकर हळद आपली होत असते आणि 2 व्यक्तीच्या माध्यमातून ते उचलता पण सोपं होतं. एक वाफेवर हळद म्हणजे आपलं जे विद्यापीठ आहे इथलं तामिळनाडूचं, तर त्यांचं अशा पद्धतीचा एक कुकर असतो तो मोठा, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 हे दिसत आहे बघा, आहे ना बॅरल. त्याच्यामध्ये आतमध्ये पाणी असतं आणि याच्यामध्ये फक्त हळद टाकायचे आणि हळद ते त्याच्यामध्ये नेऊन ठेवायचे.
जसं एक कुकरमध्ये आपण भात कसा शिजवतो ते डब्यावर डबे ठेवून डाळ भात, तसंच आहे ते. तर हे अतिशय चांगलं आहे. एकसारखी हळद शिजते आणि याच्यामध्ये लहान म्हणजे आकारमानापासून तर अगदी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल स्वरूपातसुद्धा काम करायचं असलं, समजा शेतकरी उत्पादक कंपनीचं आहे आणि त्यांनी जर म्हटलं की बाबा प्रत्येक शेतकऱ्याला हळद उकळणं शक्य नाही, आम्हीच उकळतो, तर मोठ्या प्रमाणातसुद्धा आपल्याला हे अशा पद्धतीने करता येऊ शकतं. किंवा आजकाल जे प्रेशर कुकरवर आधारित सुद्धा येतात, तर त्याचा वापर केला तरी एकसारखी हळद ही शिजल्या जाते आणि चांगल्या पद्धतीचं गुणधर्म आपल्याला त्याच्यामध्ये राखता येतो. आता वाळवणे. उच्च प्रतीची आणि टिकवणापणासाठी शिजवलेली हळद ही एकसारखी वाळवणं गरजेचं आहे. आता त्याच्यात म्हटलं आहे वाळवण्याची क्रिया ही फरशीवर किंवा सिमेंट कॉन्क्रीटवर करावी. आता एवढी मोठी हळद पसरवायला सिमेंट कॉन्क्रीट सगळं करायला परवडतं नाही परवडतं हे ना. आता हे काय म्हणतो तंत्रज्ञान आहे मात्र म्हणजे चांगली वाळतं बाबा. तर याच्यामध्ये मात्र एक होऊ शकतं आपल्याकडे की जुने कपडे काही जर आपण घेऊ शकलो बाजारामधून. बघा आता काही लोक जनावराच्या श्रापदापासून रक्षण करण्यासाठी त्या जुन्या साड्या 10-10 रुपयाच्या वगैरे 20 रुपयाचं काय मिळतात, तर ते आणतात आणि शेताच्या भोवताल लावतात. तसं जर शेतावर असं लावलं थोडंसं म्हणजे त्या मातीवरती, तर ते याचा कॉन्टॅक्ट कमी होतो आणि चांगल्या पद्धतीचं आपण ते हे करू शकतो. म्हणजे काय होतं की बाहेर देशामध्ये जेव्हा हळद पाठवायची, भारतामध्ये तर सगळं चालतं, पण बाहेर देशामध्ये असा काही कुठला जर घटक विनाकारणचा त्याच्यामध्ये जर आढळला आणि गडबड झाली तर सगळ्याचा सगळा लॉट वापस येतो किंवा वापस नाही आला तर तिथल्या तिथंच नष्ट करायसाठी आपल्यालाच पैसे मागतात असं आहे. आणि त्याच्यासाठी मात्र आपल्याला कटाक्षानं जेव्हा आपण बाहेर एक्सपोर्टसाठी विचार जर करू तर तेव्हा मात्र आपल्याला हे चांगले फरशी म्हणा किंवा खाटेसारखी व्यवस्था म्हणजे एक शेडनेट आपल्याला तशा पद्धतीनं लावू शकतो आपण मोठ्या प्रमाणात ताणून GI वायर वगैरे असं करून आणि त्याच्यावरती शेडनेट असं आवळून घ्यायचं चांगलं ब्लॅकवालं आणि त्याच्यावर जर आपण हे हळद टाकून सुकवू शकलो तरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण जे हायजीन म्हणतो किंवा नुकसानकारक कुठलं त्याला लागलं नाही पाहिजेत मातीमधलं जीवजंतू, तर तशा पद्धतीनं आपण निश्चितपणे आपण करू शकतो. विद्युत ड्रायर पण आहेत, पण ते सगळं इंडस्ट्रीयल याच्यामध्ये आहे. शेतकऱ्याला परवडण्यासारखं असलं तर त्यांनी ते करावं. मोठा शेतकरी एखाद्या वेळेस करू शकतो ते. आता पॉलिश करणे. पॉलिश ते तुम्हाला सांगितलं की पॉलिश कशासाठी करायचं, तर गुळगुळीत झालं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे, याच्यासाठी पॉलिश आहे. ज्याला एकदम पावडरच करायचं आहे त्यांनी पॉलिश नाही केलं तरी चालेल, पण ज्याला हळकुंडच विकायचे आहे आणि ते चांगले दिसले पाहिजे तर त्याला मात्र पॉलिश करणं गरजेचं आहे. तर अगदी आमच्याकडं जो एक आर हळद लावतो तर तो गोनपाटावर हळद ठेवतो आणि दुसरं गोनपाट त्याच्यावर ठेवून असं हाताने घासतो, इथपर्यंत आहे वायगावला. तर ज्याला मोठ्या प्रमाणात करायचं आहे तर तो काय करतो की एक ड्रम आधारित करतो, त्याला ड्रमला छिद्र असतात, तो ड्रम गोल गोल फिरतो आणि ड्रमला छिद्र करताना जे आतमध्ये अंकुचीदार हे तयार होतात तर त्याच्यावरती हळकुंड ते एकमेकावर आदळतात आणि त्याच्यातला खरबडीत भाग निघून जातो आणि अतिशय गुळगुळीत हळद होत असतं. ट्रॅक्टरवर आधारितसुद्धा अतिशय चांगले ड्रम आहेत. लाकडी ड्रम पण आहेत, तर लाकडी ड्रममधली पण हळद चांगली होते म्हणतात. आमच्याकडे लाकडी ड्रम नाही आहे. आता हे हळद दिला, रंग दिला, म्हणजे आपण हळद तर गुळगुळीत केली पण चांगली पुन्हा पिवळी धमक दिसली पाहिजे. काही प्रमाणात दिसती ते पिवळी धमक, पण चांगले दिसली पाहिजे. याच्यासाठी केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था आहे ना, यांनी काय सांगितलं काय करायचं आहे. त्याच्यामध्ये चांगला रंग मिळण्यासाठी 1 क्विंटल हळदीच्या पॉलिशिंगसाठी 30 ग्रॅम खाण्याचा सोडा, 40 ग्रॅम तुरटी आणि 140 ग्रॅम एरंडीचे तेल आणि 2 किलो हळदीची पावडर बाहेरून ते टाकायची आणि मग त्याला फिरवायचं, म्हणजे ते चांगली पुन्हा पिवळी धमक दिसणार. आणि चांगलं जर दिसलं तर मग मात्र आपल्याला चांगली किंमत मिळेल अशा पद्धतीनं. हे बघा एवढ्या पद्धतीचे पदार्थ हळदीपासून तयार होतात. आपण म्हणू ना म्हणजे फक्त हळकुंडच का पावडरच का, तर नाही. हळद आहे, हळकुंड आहे, हळदीचं पावडर विकता येतं, त्याच्यापासून सुगंधित तेल तयार होतं, ते पण बाजारामध्ये विकता जातं. ओलिओ रेझिन तयार करता येतं
लोणचे तयार करता येते. म्हणजे आंबे हळदीचंच लोणचं तयार करता असं नाही, तर आपल्या वायगाव हळदीचं किंवा कुठल्याही हळदीचं लोणचंसुद्धा तयार करता येऊ शकतं आणि ते विकलं जातं. सौंदर्य प्रसाधनामध्ये मगाशी सांगितलं ते सुद्धा आपल्याला वापरता येतं. साबणामध्ये आहे, क्रीममध्ये आहे, है ना, फेस पॅकमध्ये आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतो. आणि औषधामध्ये आहे, कॅप्सूल, टॅबलेट ह्यासुद्धा आज विकल्या जातात. त्याचं काही खूप मोठं म्हणजे आपल्याला जायचं असलं तर तंत्रज्ञान मिळतं, फक्त त्यांनी आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला काय काय विकता येतं. हळद पावडर करण्यासाठी मला माहीत आहे आपल्या गावागावामध्ये पल्वरायझर असतं, तर तेच सांगितलेलं आहे की मोठं पल्वरायझर घ्यायचं की लहान पल्वरायझर घ्यायचं, आपल्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे आणि करायचं आहे. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे आमच्याकडे पल्वरायझर नाही, म्हणजे आईकडे आता आपण मोठा प्रोजेक्ट टाकलेला आहे आईने त्या स्मार्टमध्ये 2 कोटीचा, परंतु आजपर्यंत दुसरीकडे मशीन आहे ना, आपल्याकडे जी हळद न्यायची त्याच्याकडून दळून आणायची आणि घरी पॅक करायची. आपल्याला घेतलंच पाहिजे असं थोडं आहे. आपण जेव्हा सक्सेस होऊ त्याच्यामध्ये आणि आपली क्वांटिटी आपल्याला वाटलं की बाबा आता बाहेरून आणून काही शक्य नाही, अशा वेळेस मग आपण आता ते यंत्र बसवणार आहोत. तर अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला व्यवसाय सुरू करता येतो. याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ज्याच्यामध्ये म्हणजे कुरकुमीन घटक हा चांगला राहायला पाहिजे अशा पद्धतीचं पण ग्राइंडिंग तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये काय होतं की जे काही चक्की असते तुमची पिसाईची, तर त्याला बाहेरून जो लिक्विड नायट्रोजन असतो तो त्याच्यामध्ये टाकतात. म्हणजे थंड वातावरणामध्ये एकदम -19 ते जर का नाही प्रक्रिया झाली तर त्याच्यामधला जो कुरकुमीन हा उडून जाणार नाही. म्हणजे एरवी आपल्याकडे काय होतं की उष्णता निर्माण होते है ना हळकुंड बारीक करताना, आणि त्या उष्णतेमुळे काय होतं की 5% ते 1% कुरकुमीन हे कमी होतं. ज्याच्यामध्ये 6% असलं तर ते 5% होणार अशा पद्धतीचं. मात्र त्याच्यामध्ये ते तसं राहिलं जातं. म्हणून हळद पावडर करताना आपल्याला ते आणि चांगली बारीक म्हणजे 300 मेशच्या जाळीमधून बाहेर काढलेली पावडर ही चांगली दिसतं. किंवा आपल्याला बाहेरून आणलं हळकुंड करून तर आपल्याला घरच्या चाळणीनं जरी गाळली तरी ते साधारणपणे चांगली असतं आणि तशा पद्धतीनं मग पॅकिंग करून आपण विकू शकतो. कुरकुमीन, आता हे वाळलेल्या हळदी पावडरपासून इथाईल अल्कोहोलमध्ये ते बुडवतात, कारण हा जो काही कुरकुमीन आहे हा पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणजे अल्कोहोलमध्ये ते त्याच्यामध्ये विरघळवतात आणि विरघळवून मग त्याची प्रक्रिया आहे आणि मग त्याच्यामधून तो घटक बाहेर काढता येतो. याची इंडस्ट्री करायची असली तर 1.5-2 करोडपेक्षा म्हणजे 1.5-2 करोड रुपये लागणार अशी मोठी इंडस्ट्री आहे त्याची. तर त्याच्यामध्ये आपल्याला जायचं असलं तर त्याच्यामध्ये पण जाता येतं. याचा अनेक देशांमध्ये आपण कसं हळद ही डायरेक्ट याच्यामध्ये टाकतो आपल्या जेवणामध्ये. बाहेर देशामध्ये तसं नाही, ते कुरकुमीन थोडकं वापरणार, अगदी थोडकं कुरकुमीन वापरणार. तर तशा पद्धतीचं तिकडे खानपान असल्यामुळे तिकडे कुरकुमीन चालतं है ना. आपल्याकडे हळद आपण जेवणामध्ये टाकतो. अनेक औषधीमध्ये आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये पण त्याचा वापर केला जातो. लॅबॉरेटरीमध्ये त्याचा एक इंडिकेटर म्हणून वापर केला जातो. सॉईल सायन्सच्या विद्यार्थी जे असले तर त्यांना माहीत आहे मृदा चाचणीमध्ये, तर तिथे तो वापरला जात असतो. है ना. हे त्यांनी सांगितले आहे प्रक्रिया कशी आहे. हे अगदी म्हणजे छोटेखानी अशी लॅबॉरेटरीमध्ये कशी करतात तशी करून दाखवलेली आहे. पण इंडस्ट्रियल स्वरूप घ्यायचं असलं की मग मोठा आपल्याला त्याचा वापर करावा लागतो. तेल काढण्याची प्रक्रिया. हळदीमध्ये ते तेल आहे ते ऊर्ध्वपातन पद्धतीने काढतात. जसं सुगंधी तेलं, जसं आपलं पाल्मरोजा ऑइल आहे किंवा गवती चहा तेल काढतात, तर त्याच पद्धतीनं ते तेल काढलं जातं आणि ते तेल सुद्धा बाजारामध्ये विकल्या जातं. एवढंच नाही तर हळदीच्या पाल्यापासूनचे तेलंसुद्धा काढण्याचे प्रयोग सुरू आहेत आणि ते सुद्धा कपल्या जातं. मला विचारणा आली होती पण मागच्या वर्षी उशिरा विचारलं, तर त्याच्यामुळे कसं आहे की जो हळदीचा पाला आहे लोक काय करतात मग नंतर जाळून टाकतात किंवा हे करून टाकतात. तर त्याला जर एक त्याचे उपयोग
आणि हे करून आपण दाखवू शकलो ते तेल वेगळं काढून, तर त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितपणाने उद्योग उभा राहू शकतो. ओलिओरेजिन पण मोठ्या प्रमाणात तयार करतात. हळदीच्या भुकटीपासून ओलिओरेजिन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संस्थेने विकसित केलेली आहे. यांचे पण नंबर आपल्याला नेटवर मिळतात आणि याचे कोण खरीददार आहे हे सुद्धा आपल्याला याची माहिती इंटरनेटवरती मिळतं. स्पाईस बोर्डाचे पण आपण नंबर नेटवरती आहेत, ते पण घ्यावं. त्यांच्या बायर आणि सेलर मीटिंग असतात, आपण त्यांचे नंबर घेतले तर ते आपल्याला कळवतात सुद्धा की बाबा इथे ते बायर सेलर मीट आहे. बायर सेलर म्हणजे खरीददार विक्रेता. तर तिथे ते तशा पद्धतीची लोकं येतात, विचारतात की तुमच्याकडे हळद आहे का, आम्ही ओलिओरेजिन करणार. तर मग आपण त्यांना आपली हळद देऊ शकतो. पण ते कसं आहे, खरीददार जो असतो तो त्याला टनानी गोष्ट पाहिजे असतो आणि त्याच्यासाठी आपण एकटा जरी असलो तरी आपल्याला मात्र आपल्या सभोवतालची आपल्यासारखीच लोकं एकत्रित करून गट कंपनी जर तयार केली आणि एकत्रित माल देऊ शकलो तर ते मात्र आपल्याकडं येतात. नाहीतर मग बाजारपेठेत त्या व्यापाऱ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये गोडाऊन असतं, त्याच्यामध्ये त्याच्याकडे साठवलेलं असतं, त्याच्याकडून ते उचलतात. कारण इकडे आपल्याकडे आपण कितीही सांगितलं पण तुम्ही जर फक्त आपल्या एका शेतकऱ्याची 1 टन 2 टन 10 टन हळद किंवा 100 टन एवढ्यानं भागत नसतं त्यांचं. आणि म्हणून ते एकत्रित ग्रुप जर करू शकलो तर मात्र निश्चितपणे आपण याच्यामध्ये पण जाऊ शकतो. हळदीचे लोणचे मग सांगितलं की आंबे हळदीचं लोणचं होतं, तसं प्रत्येक हळदीचं सुद्धा लोणचं करता येतं. आता मी वायगाव हळदीचं लोणचं केलं तर मी निश्चितपणानं सांगणार की हे कसं कसं चांगलं आहे, काय आहे चांगलं, आणि ते विकू शकणार आहे. सौंदर्य प्रसाधनामध्ये वापर करतात त्याचा पूर्ण है ना. औषधी तयार करण्यासाठी वापर करतात, त्याच्यामध्ये फार जायचं गरज नाही. कुंकू निर्मिती आपल्याला माहीत आहे, रंगामध्ये पण वापरतात. सुती कपडे किंवा लोकरी रेशमी कपडे याच्यामध्ये हळदीचा रंग वापरतात. आणि कुंकू तयार करण्याचे कारखाने म्हणजे आता वेगळ्या पद्धतीने पण कुंकू, कारण हळदीपासून केलेलं कुंकू हे खूप महाग असतं. मग आता लोकांना स्वस्त पाहिजे असलं तर वेगळ्या पद्धतीनं काहीतरी वेगळा कलर टाकून पण कुंकू करतात. पण या हळदीच्या कुंकवाला फार मागणी असतं. तर ते कुठे कुठे कारखाने आहेत तर ते अमरावती आहे, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक, जिथं जिथं देवालय आहे, जिथे कुंकवाला महत्त्व आहे अशा ठिकाणी मात्र हे कारखाने तिथे आहेत. आणि हे सुद्धा घेणारी ग्राहक आहे आणि त्यालासुद्धा आपण कुंकू तयार करून देऊ शकतो. ही प्रोसिजर सांगितलेली आहे की एकदम शेतामधून हळद काढल्यानंतर कशा पद्धतीनं तिला प्रक्रिया करत न्यायचं इंडस्ट्रीयल स्वरूपामध्ये, आणि पुढे शेवटी हळद पावडर तशा पॅकिंगमध्ये आपल्याला विकता येतं. अशा पद्धतीचं ही इंडस्ट्री आपण तयार करू शकतो. आता हे एवढे जरी काही दिसले असले तरी हे नाही घेतलं ना तरी म्हणजे कुठलंही काही नसेल तर सगळं बाहेरून आपण सर्व्हिस करून घेऊन सुद्धा आपलं प्रॉडक्ट विकू शकतो आणि ते तुम्हाला मी तंत्रज्ञान देऊ शकतो. हे पण इथे दाखवलेलं आहे की हळदीचं लोणचं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जर इंडस्ट्री टाकायची असले तर कोणकोणते घटक आपल्याला पाहिजे आहेत है ना. अगदी सगळ्या गोष्टीचा म्हणजे विचार केला तर आता 2 HP मशीन लावायचे आहेत, काही 5 HP ड्रायरसाठी 5 HP मशीन लावायची आहे, ग्राइंडरसाठी 10 HP लावायची आहे. तर सगळा आराखडा केला तर हा एक मोघम आराखडा जवळपास 22 लक्ष रुपयापर्यंत आपल्याला तयार होऊ शकतो. 22-30 लक्षापर्यंत. याच्यामध्ये फक्त पावडरपर्यंतचं ते आहे है ना. कुरकुमींचं नाही आहे. कुरकुमींचं 1.5-2 करोडपर्यंतचं असतं है ना. आता पॅकेजिंग अशा पद्धतीचे जर चांगले पॅकेजिंग आपण करू शकलो तर निश्चितपणाने ग्राहक आपली हळद घेणार. अगदी तुम्हाला सांगतो सुरुवातीला तर नुसतं हळद घेऊन यायचं पोत्यामध्ये आणि वजन काटा ठेवून विकायचं, पण ते चांगला सुगंध लोकांना यायचा, आकर्षित करायचा का बाबा ही हळद वेगळीच वाटते. म्हणजे तिकडून येणारा तो अगदी सुगंध घेतच यायचा कुठली हळद आहे आणि मागायचा 1 पाव द्या 2 पाव द्या. अशा पद्धतीनं सुद्धा आईने हळद विकलेली आहे. पण आता मात्र ती बंद केलेलं आहे आणि मगाशी जे पॅकेजिंग दाखवलं तुम्हाला त्या पद्धतीचं सुंदर डब्यामधलं पॅकेजिंग करून ती विकत आहे. तर अशा पद्धतीचं पाऊच पॅकिंग जे स्टँडी आहे ते करता येतं. त्याच्यानंतर असा डब्बा पॅकिंग, चांगल्या पद्धतीचा डब्बा खरडा असतं चांगला फर्म, त्या पद्धतीचं पॅकेजिंग
ते भारतीय खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान संस्था अन्न प्रक्रिया तंजाऊर म्हणजे आपलं इथे तामिळनाडू, तिथून ते आपल्याला करतायत. त्यांच्याकडून पण माहिती आहे. आपल्याकडे पण खूप माहिती आहे याच्याबद्दलची. पॅकेजिंग आपल्याकडे पण सगळं साहित्य नागपूरमध्ये मिळतं, काही दुसरीकडे खूप जायची गरज नाही. पॅकेजिंगमुळे काय होतं की त्याच्यामध्ये पाणी, पावडरचा गुणधर्म कसा असतो की पाणी शोषून घेतं, म्हणजे तसा फ्री फ्लो जसा पावडर म्हणतो की नाही, तर तो त्या पॅकेजिंगमध्ये चांगला राहिला पाहिजे. कीटकांचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे, सुगंध न चव जशीच्या तशी राहिली पाहिजे, है ना, सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये गेले नाही पाहिजे, दूषित नाही झालं पाहिजे. हा मूळ उद्देश त्या पॅकेजचा आहे. आणि दुसरासुद्धा उद्देश आहे, त्या पॅकेजवर जर चांगलं नाव लिहिलेलं असेल, आकर्षक असेल बाहेरून, तर घेणाऱ्यालासुद्धा ते आवडतं आणि तो घेतो, आणि म्हणून ते चांगलं आहे. ठीक आहे. आता मला वाटतं बराच काळ तुम्ही ऐकलेले आहेत. इथं पॅकेजिंगवरचंच पुन्हा 5-6 स्लाईड्स आहेत, मी त्या काही दाखवणार नाही. तुम्ही अतिशय हळदीमधले ऐकण्यासाठी हे भाषण आलीत लोक. आतापर्यंत मला वाटतं मी बराच वेळ घेतला, शांत चित्तानं ऐकून घेतलं. आणि वायगाव हळदीसाठी काम करण्यासाठी जो माणूस आहे तयार, तर त्यांनी मला निश्चितपणाने काम करावं. आपण वायगाव जगात पोहोचवू, एकत्रित काम करू, तिला भाव मिळवून देऊ, मी प्रयत्न करू. आपण एकंदरीत प्रयत्न केला तर अशक्य असं काही नाही असं मला वाटतं. एकटा माणूस हा परिवर्तन करू शकतो. तर एवढे मिळून जर आपण परिवर्तन करू शकलो तर आपण वायगाव हळदीचं निश्चितपणानं चांगलं काम त्या शेतकऱ्यासाठी करू शकू, असं मला इथं नमूद करायचं आहे ना, आवाहन करायचं आहे की आपण एकत्र येऊया. धन्यवाद. बांधवांना विनंती आहे की काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर आपण साहेबांना विचारू शकता, गायधने साहेबांना, क्योंकि त्यांचा फारच अनुभव तुम्हाला तो आपण सर्वांनी बघितलेला आहे प्रॅक्टिकलमध्ये, म्हणजे प्रात्यक्षिक ज्याला म्हणू आपण. त्यांनी स्वतः त्यांच्या आईच्याबद्दल सर्व माहिती सांगितली, आपण सर्वांनी काटेकोरपणे बघितलेलं आहे. तर त्यामुळं आपल्याला एवढं महत्त्व समजलं असेल की हळदीला महत्त्व ते सर्वांना माहीत आहे. आणि त्यांनी वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे विषमुक्त ज्याला म्हणू आपण, म्हणजे आजकाल जे आपण रासायनिक म्हणजे केमिकल फर्टिलायझर म्हणा किंवा आणखीन बऱ्याच प्रकारचे पेस्टिसाईड आपण फवारणी करू सुद्धा आपलं भरपूर नुकसान होत राहते. तर तशा टाईप ऑर्गॅनिक रिलेटेड त्यांनी जे प्रोडक्शन केलं त्याला केव्हाही भाव राहणार, आणि यापुढे सुद्धा आपण ऑर्गॅनिक करणं फारच महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी हा निष्कर्ष तयार केलेला आहे, आणि याचं स्वतः प्रात्यक्षिक करून त्यांच्या आईनी फार महत्त्वाची बाब घडवली. तरी आपण काही प्रश्न असतील साहेबांना तर विचारू शकता. हॅलो सर, मला विचारायचं आहे, कुणी पण उत्तर दिलं चालेल. आपण भाजीमध्ये हळद टाकतो तर तिथे टेम्परेचर जास्त असतो आणि कुरकुमीन बहुतेक होलाटाईल आहे, ज्याप्रमाणे सरांनी बोलले की आपण जेव्हा पिसवतो तेव्हा उडतो तो. तर मग आपल्या भाजीत राहतो का तो कुरकुमीन? राहतो, म्हणजे कसं आहे, पूर्ण उडून जातो? नाही, पूर्ण उडत नाही. कारण कसं आहे, तो ॲक्च्युली अल्कोहोलमध्ये विरघळतो है ना. आणि कसं होतं की जी शिजवण्याची प्रक्रिया याच्यामध्ये कुठेतरी थोडा अल्कोहोलचा अंश आला की ते तेवढ्याच प्रमाणामध्ये ते उडणार, पूर्ण उडणार नाही. जसं आता आपण वाढवतो तर आपण म्हणतो की बाबा शेडनेट खाली त्याला बॉइलिंग झाल्यानंतर शेडनेटमध्ये वाढवा, 50% शेडनेटमध्ये. तर तिथे असे निष्कर्ष आलेले आहे की डायरेक्ट सनलाईटमध्ये वाढवलं तर 0.50 ते 1% कुरकुमीन तिकडे उडालं, आणि इकडे मात्र म्हणजे मटेरियल सारखंच. शेडमध्ये वाळवलं तर ते तिथे राहिलं, म्हणजे इथे 6% होतं शेडमध्ये, आणि इकडे डायरेक्ट सनलाईटमध्ये सूर्यप्रकाशामध्ये जिथे डायरेक्ट सूर्यप्रकाश लागायचा, उष्णता जास्त, तर तिथे मात्र ते 5 किंवा 5.5% असं राहिलेलं आहे. म्हणजे त्याच याच्यामधला कुठला तरी घटक त्या प्रक्रियेमध्ये येताना त्याच्यामध्ये अल्कोहोल तयार झालं, आणि मग ते तयार झालेलं अल्कोहोल त्याला काय केलं, ते उडवलेलं आहे. असे साहेब, अद्रक आल्याबद्दल काय सांगाल तर मार्गदर्शन कराल? आल्याच्या बाबतीतला माझा अनुभव नसल्यामुळे मी त्याच्यामध्ये बोलणार नाही. सरांनी मला वाटतं थोडं बहुत सांगू शकताय? सांगा ना. अद्रक काय होतं आल्याबद्दल काय होतं म्हटलं? हे बोलले की आल्याबद्दल काही सांगितलं नाही, म्हणजे आलं फारसे शेतकरी लावून नाहीत राहिले आपल्याकडे. 2-3 वर्ष झाले आल्यामध्ये काही पैसे उरून नाही राहिले शेतकऱ्यांना, त्यामुळे लागवड खूप कमी झाली आहे.
ठीक आहे सर. बरं कोणाची काही अडचण असेल तर विचारू शकतो. तरी पण सर आल्यामधला कुठला व्हेरायटी आहे ती लावायला पाहिजे या परिसरात? माहीम जास्त चालते आपल्याकडे. माहीम. थँक्यू सर. हा संस्थेमार्फत उपक्रम कुठून राबवला जातो त्याचे ते डिटेल्स हवे होते. कोणता उपक्रम? तुमचा हळदीचा जो प्रक्रिया वगैरे जे आहे हा ते आम्ही समुद्रपूर तालुक्यामध्ये सध्या राबवतोय हे ना. समुद्रपूर तालुका वर्धा जिल्हा. मोबाईल नंबर वगैरे डिटेल द्या ना, काही ना काही तर असेल. मोबाईल नंबर नाही, यांनी एक काही स्लाइड दाखवल्या होत्या त्यामध्ये मोबाईल नंबर होता. ते एकदा माझा मोबाईल नंबर लिहा. मनोज गायधने. हा आता आला असेल. हा नंबर घ्या. हा 9421 930 836. स्पाइस बोर्ड पण म्हणजे प्रमोट करत असतं हळद. मग ती एक्सपोर्ट कशी करायची, त्याचं गुणवत्ता कशी राखली पाहिजेत, त्याचे खरीददार आणि विक्रेता संमेलन इथं पण वेगवेगळ्या बाहेर देशामध्ये पण असतं, देशामध्ये पण असतात. तर तिथे पण आपण जायला पाहिजेत आणि संपर्कात जर राहिलो आपण तर ते गोष्ट करू शकतो. काही प्रॉब्लम नहीं. विचार अपन. सर हल्दी से कोको बनाने की क्या प्रोसेस है और इसका मतलब प्रोजेक्ट कॉस्ट क्या आएगा कुछ नियम? ये आपको हल्दी कैसा है कि मैं कृषि अधिकारी हूँ है ना यहाँ पे. एक्चुअली जो जैसा प्रोजेक्ट है तो वो नहीं है, पर मेरा नंबर आप रखिए. मैं उसको क्या करूँगा कि जो भी मेरे पास हाँ उसका जो बनाते हैं वो प्रोजेक्ट तो उनसे आपको रूबरू कराऊंगा. ओके ना. ओके सर. थैंक यू. लेकिन मैं एक्सटेंशन वर्कर हूँ है ना, कृषी अधिकारी. हे म्हणजे आपले कृषी विस्तार अधिकारी ज्याला म्हणतो आपण. ते सर्वांना म्हणजे तसं शेतकरी बांधव त्यांच्याकडे खरं म्हणजे बघा माझं शिक्षण बघा, माझं BSc फॉरेस्ट्री झालेलं आहे. काय फॉरेस्ट्री झालं म्हणजे पर्यावरण किंवा जंगल याच्याशी माझं नातं असल्यामुळे मी विषमुक्त कळवळलो. मला जंगलाचं फार म्हणजे आवडतं. पण योगायोगाने त्यावेळेस MSc ही महाराष्ट्रामध्ये नव्हती फॉरेस्ट्रीमध्ये, म्हणून मला मग ॲग्रिकल्चरमध्ये MSc करावं लागेल प्लॅन्ट पॅथॉलॉजीमध्ये. मग ॲग्रिकल्चरमध्ये MSc झाली आणि मी इकडे मग ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये कृषी विभागमध्ये लागलो है ना. सर मला हे विचारायचं आहे की हळद काढण्याकरता आपण जे ट्रॅक्टरवर मशीन लावतो तर ती इजा न होता संपूर्ण हळद निघेल जमिनीतून अशी कुठली मशीन आणि कुठे मिळते? आहे तशा विकसित केलेला आहे. तामिळनाडू मध्ये तशा विकसित केलेल्या आहे. तशा परत गुजरातच्या पण आहे. तुम्हाला मी त्यांचे फोन नंबर देणार त्या मशीन जे मशीन तयार करतात त्यांचे है ना. हो का. तर ती एखाद्या शेतकऱ्याला अन्न परवडेल का? ट्रॅक्टर जर असेल तुमच्याकडे. नाही ट्रॅक्टर तर किरायाने मिळून जाईल. बरोबर आहे. पण मशीन अन्न परवडेल ना. कितीपर्यंत मिळते सर? ते मला वाटतं एक अगदी 50,000पासून तर त्याच्या म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला घटक अंतर्भूत आहे अशा म्हणजे वेगवेगळ्या याच्या एक 60-70 हजारापर्यंत पण आहेत. म्हणजे 50,000पासून 60-70 हजारापर्यंत आहे. तर ते त्यांचे नंबर मला तुम्ही लिहून देणार का? मी तुमच्याकडे येतो. बिलकुल बिलकुल बिलकुल. ठीक आहे. हां तुम्ही नंबर ठेवा. मला कधी फोन करा. मी जर उचलला नाही तर माझा असा स्वभाव आहे की मी रिटर्न कॉल करत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे घाबरून देण्याचं काहीच कारण नाही. तसं नाही, कारण आमच्या शेजारी शेतकऱ्यांनी केली की नाही. अच्छा. त्यांची 35% हळद जमिनीत शिल्लक राहिली त्याच्यामुळे ते. अच्छा 35% त्यांची हळद जमिनीत शिल्लक राहिली. बर मग त्यांनी लावली कशाने होती? ते लावली त्यांनी मजुराद्वारे. हा मी तुम्हाला काय म्हटलं पहिल्यांदा, तुमची लागवड कशी आहे आणि तुम्हाला काढायचं वेगळ्याने आहे. मग लागवड ट्रॅक्टरनी जर असली तर त्याच खोलीचं त्याच याचं ते तुम्हाला तंत्र घेऊन तुम्हाला ते करावं लागतं. नाही मजुराने खोलात लावली आहे. ट्रॅक्टरची मशीन ही त्या तिथपर्यंत जातच नाही आहे, मग ती राहणारच ना. हा जो प्रश्न होता हा मी अगदी मधल्या काळामध्ये घेतला. काही लोकांना आठवत असेल तर करता येईल. त्याच्यामध्ये सुधारणा ह्या होत राहतात. आमच्याकडे तर अगदी जुगाड तंत्र वापरून लागवड करायच्या मशीन तयार केलेत.
कल्टिवेटर असतं की नाही आपलं, कल्टिवेटरला काय केले की 4 त्याचे जे दाते आहे ते जवळजवळ आणले, बरोबर पाऊण फुटावरती, जे इकडे ट्रॅक्टरच्या चाकाखाली येणार नाही अशा पद्धतीनं, आणि शेवटले 2 जे दाते आहेत ते बरोबर ट्रॅक्टरच्या मागे ठेवले आणि त्याला रिजर लावलं दोन्ही बाजूला, आणि मधले जे काही दाते आहे त्याच्यावरती त्या दात्याच्या मागच्या बाजूला लोखंडी पाईप्स लावले वरून असं ते बियाणं टाकायसाठी, आणि तिथे लाकडी असं काय बांधून तिथे महिलांना बसता येईल अशा पद्धतीची जागा केली. तिथे असं मोठं असं हे पण ठेवलं घमेल्यासारखं, जे ते तुमचं हळदीचं बियाणं, आणि ट्रॅक्टर बिलकुल स्लो चालवायचा आणि ते 4 मजूर पटापट त्याच्यामध्ये टाकणार. बघा ते 2 रिजरने माती अशी बरोबर जाणार आणि ते पडणार. स्वस्तात झाले की नाही? तर तशा पद्धतीनं पण लोक करतात. तर संशोधक हा शेतकरी सुद्धा असू शकतो आणि तो संशोधन करता येतो, तशा पद्धतीनं पण आपल्याला लागवड करता येते. त्याचा पण माझ्याकडे व्हिडिओ आहे, म्हणजे कोणाला जर पाहिजे असला, म्हणजे ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे बाबा आणि त्यांच्याकडे कल्टिवेटर आहे तशा पद्धतीचं, त्याला करता येईल, काही प्रॉब्लेम नाही. अजून क्वेश्चन आहे का सर? आपण म्हणजे बाजारात हळद विकत घ्यायला गेलो म्हणजे बेणं, तर त्याच्यामध्ये जर का त्यांनी आपल्याला सांगितलं की हो हे वायगावचंच आहे म्हणून, आणि ते नसलं समजा आपल्याला, कारण कळणार कसं काय की ते वायगावचं आहे म्हणून, आणि किंवा मग कारण की मग करताना आपल्याला ते काढताना 9 महिने पूर्ण एका याला द्यावं लागतात सेलमला आणि याला 6 महिने ना, तर आपल्याला ते कळायला पाहिजे. कोणीतरी पैसे जास्त घेऊन आपल्याला फसवू पण शकता ना अशा वेळेला. तर त्याच्यामध्ये काही आहे का असं की ते बेणं आपल्याला कळू शकतं वायगावचं आहे म्हणून? याच्यामध्ये वायगावचं बेणं असं पाहिल्यानंतर लगेच आता आमच्यासारख्या लोकांना येईल है ना, किंवा तिथले जे काही खास शेतकरी आहे, जे आता मागच्या वर्षीला काय केलं होतं की एका कंपनीने ऑर्डर दिली आईच्या कंपनीला, तर त्यांनी वायगाव हळदच खरेदी करायचं ठरवलं. आता अनेक लोक आले आमच्याकडे वायगाव आहे, तर आमच्याकडे काही तसेच निष्णात तज्ज्ञ शेतकरी आहे ते ज्याला ते लगेच ओळखता येतं बेणं पाहिल्यानंतर, तर तो ग्रेडर म्हणून काम करायचं. ते त्यांच्या ढिगावर गेल्याबरोबर लगेच ओळखणार हे वायगाव आहे की नाही, ही प्रगती आहे की सेलम आहे, तोडल्यानंतर त्याचा रंग कसा दिसतो है ना, कुरकुमीन जास्त असल्यामुळे ते डार्क आहे, मधला भाग जास्त डार्क आहे, सेलमचा तेवढा येत नाही, तर हे ओळखता येतं. त्याचं बाह्य स्वरूप कसं आहे त्या हळकुंडाचं याच्यावरून पण ओळखता येतो. पण जो पहिल्यांदा जो शेतकरी त्याला नाही ओळखता येणार. मग अशा क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही ते बेणं घेतलं पाहिजे. किंवा आता विद्यापीठामध्ये PDKV वायगाव टर्मरिक म्हणून आहे, तर त्यांचा आपण विश्वास ठेवू शकतो ना, त्यांच्याकडून घेऊ शकतो है ना. त्यांनीच आपल्या तालुक्यामध्ये 100 शेतकऱ्यांना ते तशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आणि बेणं तयार करण्यासाठी दिलेली आहे 100 एकरवरती, तर त्यांच्याकडून घ्यावा है ना. सर नमस्कार. नमस्कार. 1 एकरमध्ये किती ड्राय टर्मरिक प्रोडक्शन काढलंय तुम्ही? ओपनमध्ये करताय का पॉलिशमध्ये करताय? ओपनमध्ये. किती? ओपनमध्ये आपल्याकडे जवळ म्हणजे 70 क्विंटल ओली ते 120 क्विंटल ओली असा रेंज आहे. मग ते ड्राय करून किती? ड्राय करून याला भागीला 5 केलं की ड्राय होतं. मग ते अगदी 18% तर 22% आणि काही एक्सेप्शनल केसेसमध्ये 25% मिळतं. पण ते पकडू नाही आपण, सरळ 20% पकडा म्हणजे उतारा. करता येतं ना तसे प्रोजेक्ट सुरू आहेत, तुम्हाला पाहायचे असले तर पाहू शकता. आणि मला वाटतं आत्ता दुसऱ्या हॉलमध्ये 5 ते 6 या वेळेमध्ये व्हर्टिकल फार्मिंगचा तुम्हाला ऐकता येईल तिथे है ना, लेक्चर आहे तिथे है ना, आपल्या साईडच्याच हॉलला 5 ते 6 वाजता. एका एकराला 10 क्विंटल बेणं लागतं. तर ते बेण्याच्या साईजवर ते अवलंबून आहे. म्हणजे मोठं चांगलं मातृकंद जर पाहिजे असले तर 10 क्विंटल, त्याच्यापेक्षा लहान हळकुंड जर वापरले तर ते 8 क्विंटल है ना. पुन्हा लहान काही लोक म्हणजे त्याचे चिप्स करून पण वापरतात, तर ते 2-3 क्विंटलमध्ये होतं, पण त्याचा उतारा हा कमी असतो असा आहे. म्हणजे मातृकंदाचा उतारा हा सगळ्यात जास्त असतो.
तर सुरुवातीला लागवड करताना जसं स्वप्नील सरांनी सांगले की थोडक्यात सुरुवात करायची, बेनं स्वतः तयार करायचं आणि वाढवत न्यायची. अशा पद्धतीनं जर केलं आपण तर निश्चितपणे आपण हळदीमध्ये चांगलं हे करू शकतो. सर, सेलिंगसाठी जे बल्क क्वांटिटीची रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी तुम्ही काही युनिटी वगैरे बनवलंय किंवा ग्रुप ऑफ फार्मर्स आहेत का तुमचे किंवा असं हां, काही? शेतकरी उत्पादक कंपनी जे सांगितलं ना, जी आई आहे तर ती त्याची प्रमुख आहे आणि त्या कंपनीला मला त्यांनी ॲडवायझर म्हणून ठेवलेलं आहे हे ना. तर चांगलं आहे. तुम्ही आमच्याकडनं घेऊन सेल करता का, कसं सिस्टम आहे ते? हां, ते शेतकरी उत्पादक कंपनी घेतं पहिल्यांदा आणि मग ती पुढे देतं. मागच्या वर्षी 760 मेट्रिक टन हळद, ओली हळद आपण दिलेली आहे. मग हळद लावल्यानंतर प्री अग्रीमेंट होतं का, रेट नंतर डिसाईड होतं का? नाही, नंतर म्हणजे ते काय होतं की तुमचं टेस्टिंग केलं जातं आणि टेस्ट केल्यानंतर जर ते 6% कुरकुमीन असलं, म्हणजे कसं आहे की 6 महिन्याच्या व्हेरायटी आताच सांगितलं कारण की 2-3 आहे, प्रगती आहे, आणखी दुसरी आहे. पण आम्हाला जर फक्त वायगावच पाहिजे असली तर ते त्या पद्धतीनं टेस्टिंग होतं आणि टेस्टिंग झाल्याच्या नंतर मग रेट डिसाईड होतो. सध्या कसं आहे, तुम्ही फक्त ऑर्गॅनिकमध्ये डील करता सर? हां, ऑर्गॅनिकमध्ये सध्या जनरल पण आहे, पण ऑर्गॅनिकमध्ये जाणार आहे. म्हणजे स्वतःचे जेव्हा प्रॉडक्ट तयार करू, आता हे कसं ट्रेडिंगमध्ये गेलेले आहेत, स्वतःचे जेव्हा प्रॉडक्ट असेल तर ते पूर्णतः ऑर्गॅनिकमध्ये असेल, कारण ते एक्सपोर्टपर्यंत आपल्याला ते न्यायचं आहे. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. आपल्याला हळद आणि आलं लागवड म्हणजे टर्मेनिक आणि जिंजर, थोडी जिंजरबद्दल माहिती नाही माहिती होऊ शकली, परंतु ॲक्च्युली त्यांच्यात याच्यात आपण नमूद केलेलं आहे. परंतु जिंजरचं तसं वास्तविक पाहता जसं सिक्कीम वगैरे एरिया जर म्हणसाल आपण, सिक्कीम किंवा मणिपूर वगैरे नागालँड त्या भागामध्ये जास्त होते आणि पण मात्र याला मार्केटिंगचा प्रॉब्लेम आहे असं साहेबांनी सुद्धा सांगितलं, ज्यांनी म्हणजे स्वतः करतात. यामध्ये आपले जे होते कोकाटे साहेब, हे जे ॲक्च्युली हे स्वतः उद्योजक आहेत. हे पहिलं जे त्यांनी हळदीबद्दल, लागवडीबद्दल जी माहिती दिली आपल्याला, ते स्वतः उद्योजक आहेत. म्हणजे जे स्वतः शेती करतात आणि स्वतः हळद पिकवतात आणि त्यांनी त्यांचे स्वतःचे अनुभव आपल्याला प्रस्तुत केले आणि आपल्याला ती माहिती दिली. त्याच्यानंतर आपले हे गायधने साहेब जे आहेत, मनोज गायधने साहेब, तर यांनी आपण आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहीतच आहे, त्यांनी अगोदर किंवा मी सुद्धा सांगितलं होतं की हळदीला हे महत्त्वाचं पीक असं झालेलं आहे, याला म्हणजे कोणत्याही म्हणजे पशुपासून वगैरे काही त्रास नाही, कोणतंही वानर वगैरे खाणार नाही किंवा आजकाल काय जंगली जनावरांचा खूप प्रॉब्लेम आला, तर याच्यामुळं हळदीचं पीक फार महत्त्वाचं आहे. आणि तसं वास्तविक पाहता याला आयुर्वेदिकदृष्ट्या मेडिसिनल व्हॅल्यूसुद्धा खूप जास्त आहे आणि प्रत्येक वेळेस आपण हळदीचं दूध घेणे किंवा अशा टाईपचे बरेचसे प्रकार हळदीचे पासून होतात, हे सगळं त्यांनी आपल्याला नमूद केलं. तर आपण आज ॲग्रोव्हिजनतर्फे आणि आपण सर्व इथं उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि माझ्यातर्फे आपण त्यांचं श्री कोकाटे साहेब आणि गायधने साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करू आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन दिल्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद मानू आणि आपण त्यांचा आता मोमेंटो देऊन त्यांचं स्वागत करू.